नमो सद्गुरु ज्ञान देवता नमो सद्गुरु नमो सद्गुरु भक्त नमो सद्गुरु भास्करा प्रेम तीर्थराज देव भूमि पवित्र तीर्थरागतो संतपिता सुपात्र दर्शने तवाचा गणपती पुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री राशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह मागणे पावन झाले जनाचन श्री संतांच्या माताच्या नावावर साष्टांग हे दंडवते विश्रांती पावले सांभाळा उत्तम वादनवंतरी प्रेम सुख दोरणे कावा कुपेच्या गोरसे मरे अनारी से विद्यरणे तुका मनला जमा घडता सेवा पूर्व पुण्य तुगा ओढवला न देखवे डोळा ऐसा हा अकांत न देखवे डोळा ऐसा हा अकांत परपुरे चित्त दुःखी होते काव तुम्ही येथे नसालसे झाले आम्ही न देखणे पाहिजे प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेतला 4 चरणाचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. कीर्तनाच्या सुरुवातीलाच थोडासा परिहार करून देणं प्राप्त आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तब्बल 18 वर्षापासून आपल्या गावाची चालत आलेली परंपरा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारधारेवर संभाजी महाराजांच्या इतिहासावर आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो विचार आहे तो आपल्या गावकऱ्यांसोबतच पंचक्रोशीमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जावा. तब्बल 18 वर्षापासून आपण हा जो विचारांचा यज्ञ चालू ठेवलेला आहे एकदा जोरदार सर्वांसाठी टाळ्या वाजवून सर्वांचं कौतुक करा. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना वाहिलेली मला वाटतं ही एकमेव व्याख्यानमाला आहे, कीर्तनमाला आहे, एकमेव कीर्तनमाला आहे. आणि याच्यासाठी जे जे सर्वजण झटत असतात त्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक आहे, मनपूर्वक अभिनंदन आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. कीर्तनाच्या सुरुवातीला काही जणांचा उल्लेख करणे प्राप्त आहे ज्यांच्यामुळे आजच्या दिवसाची सेवा कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. तसे आमचे मित्र ज्येष्ठ मित्र आदरणीय ज्योतिराम तात्यावाग त्यांनी या ठिकाणी आज कीर्तनाची सेवा मला दिली. सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. खास कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते ज्यांचं आपल्या गावामध्ये तब्बल 3 वेळेस व्याख्यान झालेलं आहे. आपण सर्वांनी त्यांना वेळोवेळी ऐकलेलं आहे. तसे आमचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहासकार व्याख्याते प्राध्यापक विक्रम कदम सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्याबरोबरच मूळ औसा येथील असणारे परंतु विक्रम सरांचे आमचे धाकटे बंधू आमचे मित्र श्रीकृष्ण कदम सरही या ठिकाणी उपस्थित आहेत. खास कीर्तनासाठी आले. त्यांचं सुद्धा आपण सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. आमचे लहानगे बाल वक्ते लहानगे बाल मित्र प्रतापसिंह कदम ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि जसं कीर्तनाची तारीख मला दिली तसं माझी जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली. महाराज केव्हा झोपेतून उठले, महाराज केव्हा खायला बसले, महाराज केव्हा निघाले, गाडीमध्ये केव्हा बसले, केव्हा उतरले, अगदी पहाटे 4 वाजता उतरलं तरी त्यांना धाराशिव आल्यानंतर सुद्धा 4 वाजता मी फोन करून त्यांना त्रास दिला, नवे दिवसभर त्रास दिला. असे आमचे मित्र सत्यजित राजे आमचे सानप सर, त्याबरोबरच त्यांचे सारथ्य करणारे ज्यांनी आज दिवसभर मला संबंध साधण्यामध्ये फिरवलं असे त्यांचे ड्रायव्हर असणारे आमचे मित्र आदरणीय केशवजी क्षीरसागर सर, सर्व जाणकार गुरुजन मंडळी, आदरणीय बाबा, आदरणीय आमचे हार्मोनियम आपल्या मृदंगाचार्य, त्याबरोबरच आमचे विवेकरी बाबा, आमचे जोगदार महाराज, आदरणीय जगदाळे महाराज, आदरणीय टेलर सर, पुढे बसलेले चव्हाण सर, आपण त्यांना आदरणीय लाडक व्यक्तिमत्व आहे जावळे सर, सर्व आयोजक मंडळीमधील जे सदस्य आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व टाळकऱ्यांचं सर्व गावकऱ्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. त्याबरोबरच कीर्तनाच्या सुरुवातीला आजचा जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्याचा थोडक्यात भावार्थ मी तुम्हाला कीर्तनाच्या सुरुवातीला सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर पांडुरंग परमात्मा ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील, संत महात्मा ज्या पद्धतीने बुद्धी देतील, छत्रपती संभाजी महाराज ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील त्या पद्धतीने या अभंगाच्या एका चरणाचं विवेचन आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या वेळेस या भारत देशावर परकीय शत्रूचं आक्रमण झालं त्यावेळेस या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा या लोकांच्या मनामध्ये लोकांची असलेली अस्वस्थता बघून, लोकांवर झालेलं अतिक्रमण बघून आणि लोकांना झालेली वेदना बघून ज्यांच्या अंतःकरणाला त्रास झाला असं जर कोणी या महात्म्यामध्ये कोणी असेल तर ते आहेत संत महात्मे. आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या देशावर जे परकीय शत्रूचं, मोगलांचं असेल, परकीयांचं असेल जे आक्रमण झालं, त्या आक्रमण झाल्यानंतर या एकदेशीय लोकांची जी अवस्था वाईट झाली महाराज, त्या झालेल्या वाईट अवस्थेमुळे संतांच्या अंतःकरणाला पीळ पडलेला आहे आणि त्यांनी पांडुरंगाकडे दुःख व्यक्त केलं, आपली खंत व्यक्त केली, आपली वेदना व्यक्त केली. ते म्हणतात की देवा
या देशातल्या लोकांचा जो अकांत चालू आहे परकीय शक्तीच्या, त्या जाचाखाली बुडून चाललेली माझी जनता आहे आणि त्यांचा चाललेला अकांत आमच्यासारख्या कोमलहृदयी संतांनी नजरेने सुद्धा पाहू नये इतका जोरदार अकांत या देशामध्ये चालू आहे आणि इतका अकांत चालू आहे की या लोकांचं दुःख आता आमच्या हृदयाला, आमच्या अंतःकरणाला सहन होत नाही पांडुरंगा. आणि या मातीमध्ये जणू काही तुम्ही आहात की नाही अशी अवस्था या सबंध हिंदुस्थानची झालेली आहे. याच्यामध्ये देवाचं अस्तित्व आहे की नाही अशी अवस्था या हिंदुस्थानची झालेली आहे. म्हणून तुकोबाराव म्हणतात तुमचं अस्तित्व जणू काय आता या मातीमधून नाहीसं झालं की काय. कारण तुम्ही जर असले असते तर माझ्या या एकदेशीय लोकांना परकीय शत्रूच्या आक्रमणाखाली धरून जाता आलं नसतं. म्हणून तुम्ही आहात की नाही हा आम्हाला संशय येतो. कारण जिथं हरीचे दास राहतात त्या देशामध्ये परकीय शत्रूचं कधी आक्रमण होऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी परकीय शत्रू आक्रमण केलेलं आहे याचा अर्थ आम्ही संतांनी असं मानलं पाहिजे की देवा आता तुम्ही या ठिकाणी नाहीत की काय अशी परिस्थिती आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराव खंत व्यक्त करतात देवा अरे आजपर्यंत माझ्यासारख्या हरी असांनी आपली जी सेवा केली पिढ्या ती सेवा आपण जणू काही लाजवली देवा. कारण या लोकांचं जीवन अत्यंत हीन झालेलं आहे. या लोकांचं जीवन अत्यंत दैनवान झालेलं आहे. या लोकांचं जीवन अत्यंत वाईट पद्धतीने झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही देवा आजपर्यंत आम्ही तुमची केलेली सेवा आजपर्यंत लाजवलेली आहे. हा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. विठ्ठल खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्यानं सांगत राहावं आणि ऐकणाऱ्यानं ऐकत राहावं. काल परवा छत्रपती संभाजी महाराजांवर छावा नावाचा चित्रपट आला आणि बघता बघता आमच्या अंगावर शहारे आले. आणि जे महाराष्ट्रातले आहेत त्यांच्या अंगावर शहारे येणं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागणं साहजिक आहे. परंतु जी माणसं या महाराष्ट्राची नाहीत, जी माणसं या मातीतली नाहीत, जी माणसं या बाहेरची आहेत त्यांनी सुद्धा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट पाहिला त्यांच्या सुद्धा डोळ्यांना धारा लागली आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं ते स्वराज्य आपल्या दणकट बाहूंनी ते स्वराज्य रक्षण करण्याचं काम या शंभू राजांनी केलं. पण त्या स्वराज्यासाठी आपला प्राणाचा त्याग दिला. पण या स्वराज्याची एक इंच जमीन सुद्धा शत्रूला दिली नाही. काय हौतात्म्य आहे, काय त्याग माझ्या शंभू राजांचा आहे. जगासमोरच्या सर्व लोकांसमोर आदर्श निर्माण करण्याचं काम शंभू महाराज आहेत. परंतु आज संभाजी महाराजांचं गुणगान गाणारी माणसं यांच्या वारसांचा जर विचार केला तर याच लोकांनी संभाजी महाराजांना इतकं बदनाम केलं की संभाजी महाराजांवर इतिहास लिहायला सुद्धा 1960 साल उजवावं लागलेलं आहे. 1960 आणि संभाजी महाराजांचा हौतात्म्य केव्हाचा आहे? साधारणतः 1689 आहे. तेव्हापासून 1960 पर्यंत संभाजी महाराजांचा खरा इतिहास या मातीमध्ये कुणी सांगायची हिंमतच केली नाही का? कारण संभाजी म्हणजे दारुडे, संभाजी महाराज म्हणजे व्यसन करणारे, संभाजी महाराज म्हणजे मंत्र्यांच्या मुली पळवणारे, संभाजी महाराज म्हणजे महिलांवर अत्याचार करणारे, संभाजी महाराज जगामध्ये जे जे वाईट आहे ते करणारे युवराज म्हणजे संभाजी महाराज आहेत असं वर्णन आहेत. कथा काढा, कादंबऱ्या काढा, काव्य काढा, नाटक काढा, त्या काळातली चित्रपट काढा. प्रत्येक चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना यथेच्छ बदनाम करण्याची मोहीम साबंद 350 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राबवलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही नाटकं आजकाल आता चालू नाहीत म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण काही नाटकांमध्ये संभाजी महाराजांचं जे पात्र करणारा अभिनेता होता ना, अभिनेता, त्याची जेव्हा स्टेजवर एंट्री व्हायची हातामध्ये मद्याचा ग्लास आहे आणि तो विंगेतून तो ग्लास आपल्या तोंडाला लावून दारूचा तो अभिनेता झिंगत रंगमंचावर यायला लागलेला आहे. तो अभिनेता दारू पित नाहीये, त्यानं ज्या राजांची भूमिका केली माधव ते संभाजी महाराज दारुडे होते हे इतकं आमच्या लोकांच्या मनावर बिंबवलेलं आहे की अभिनेत्याची एंट्री. काल परवा संभाजीनगरमध्ये आम्ही फार मोठं आंदोलन केलं. तिथं पुस्तकांचं प्रदर्शन भरलं होतं. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांवर पुस्तक होतं आणि संभाजी महाराजांवर पुस्तक आहे म्हणून आम्ही पाहायला गेलो तर काय, त्याच्या मुखपृष्ठावर संभाजी महाराज त्या राजगादीवर बसलेले आहेत आणि हातामध्ये दारूचा प्याला आहे. जगातली कोणती माणसं स्वतःच्याच राजाची एवढी विटंबना करतात? जगातली कोणती माणसं स्वतःच्याच धर्माच्या राजाची एवढी विटंबना करतात? जगातली कोणती माणसं आपल्याच मातीतल्या या मातीसाठी बलिदान देणाऱ्या राजाची बदनामी करतात? याचा विचार करा. सातत्यानं 350 वर्ष संभाजी महाराज या मातीमध्ये बदनाम होत राहिलेले आहेत. आणि म्हणून माझ्या कीर्तनातून नेहमी सांगतो, अरे त्या क्रूर औरंगजेबानं, त्या
निष्ठुर औरंगजेबाला संभाजी महाराजांना हाड हाड करून मारले 35 दिवस, 30, 35, 40 दिवस जे काय ते. परंतु गेली 350 वर्ष हातामध्ये असणाऱ्या लेखण्या आपल्या हातामध्ये घेऊन संभाजी महाराजांच्या चरित्रावर इतक्या आडव्या तिडव्या चालवल्या की 350 वर्ष संभाजी महाराजांच्या उज्ज्वल चरित्राचा वारंवार खून करण्याचं ताकद याच देशातल्या याच मातीच्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून अशी कीर्तने घ्यावी लागतात. म्हणून संभाजी महाराजांचा हौतात्म्य का आहे, कशासाठी आहे समजून सांगावं लागतं. म्हणून चित्रपट नव्यानं काढावे लागतात. म्हणून इतिहास नव्यानं लिहावा लागतो. महाराज ही आमच्या देशाची परिस्थिती आहे. आणि या संभाजी महाराजांबद्दल मी एक दृष्टांत कीर्तनामध्ये नेहमी सांगतो. परिस्थिती नेमकी उलट झालेली आहे. असं का घडलं? कारण इतिहास लिहिला बावळ्यांनी, परंतु ज्यांनी इतिहास लिहिला त्यांच्या पिढ्यांनी तो इतिहास जपून ठेवण्याचं काम, इतिहास घडवणाऱ्या लोकांच्या वारसांनी तो इतिहास लिखाणाचं काम केलं नाही. आणि मग ज्यांच्या हातामध्ये लेखल्या होत्या त्यांनी मात्र आपल्याला वाटेल तसा तो इतिहास लिहिण्याचं काम केलं आणि संभाजी महाराज बदनाम होत राहिले. एक मनुष्य आहे तुमच्या माझ्यासारखा आणि त्याचा मित्र आहे सिंह. कल्पना करायला काय हरकत आहे? आपण नको नको त्या कल्पना करतो ना, नाही कल्पना करतो की नाही आपण? म्हणजे पूर्वी तुम्हाला सांगतो महाराज, मी आता ग्रामीण भागात बऱ्याचदा फिरतो तर काही लोक कीर्तन झाल्यानंतर तरी भेटतात आणि अगोदर तरी भेटतात आणि म्हणतात, महाराज तुम्हाला काय सांगू, माझा आजोबा एवढा शूरवीर होता, एवढा शूरवीर होता की चिंचेवर त्या पिंपळावर मुंजा असायचा म्हणले. आणि तो मुंजा कसा ओळखायचा? त्याची पाय उलटी असायची. त्याच्यासोबत कुस्ती खेळून त्याला पराभूत करून येणारा आजा माझा आहे आणि त्याचा मी नातू आहे. अशा कल्पना करतो ना आपण. उलट्या पायाचा मुंजा होता. आता कोणी बघितला ते त्याला माहिती, पण अशी माणसं आहेत. आता कल्पना करा, एका माणसाचा मित्र आहे, सिंह आहे आणि त्या सिंहानं या माणसाच्या खांद्यावर हात टाकला आणि यानं त्या सिंहाच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला घेऊन अजिंठा वेगासारख्या वेरूळच्या लेण्यामध्ये घेऊन गेलं आणि तिथे एक अत्यंत सुंदर शिल्प आहे. आणि त्या शिल्पामध्ये काय दाखवलेलं आहे? म्हणजे शिल्प नाही, कल्पना करतो आपण. आता तुम्ही म्हणताल संभाजीनगरचे महाराज आले, लेण्यामध्ये एक लेणी काढली असं सांगितलं, लेणी दिसली नाही तर महाराज खोटं बोलले असेल. आपण कल्पनेमध्ये विचार करतोय. आणि मग तिथं त्याने शिल्प दाखवलं सिंहाला. ए सिंहा बघ त्या शिल्प. त्या शिल्पामध्ये काय होतं? त्या शिल्पामध्ये मनुष्याच्या खांद्यावर बंदूक आहे. त्यानं त्या सिंहाच्या छातीमध्ये गोळी घातलेली आहे. सिंह असा धरापीरती पडलेला आहे आणि त्याच्या छातीवर पाय देऊन खांद्यावर बंदूक ठेवून तो मनुष्य अत्यंत आनंदाने हसत थांबलेला आहे. आणि सिंहाला डोंचून त्यानं म्हटलं, बघितलं का आमचे पूर्वज किती शूरवीर होते? बघितलं आमचे पूर्वज किती शूरवीर होते? अरे तुझ्या पूर्वजांना फाडून काढण्याचं काम केलं. कोण म्हणालं? माणूस सिंहाला चिडवण्यासाठी म्हणाला आणि त्याच्यानंतर सिंहानं बोलण्यासाठी तोंड उघडलं आणि सिंह काय म्हणाला, ए माणसा असं काय करतोस? अरे माणसा असं काय करतोस? हे जे चित्र आहे, हे जे शिल्प आहे, हे माणसानं बनवलेलं आहे म्हणून सिंह खाली झोपलेला आहे आणि त्याच्या छातीवर माणसाचा पाय आहे. हे जर शिल्प माझ्या वाडवडिलांनी, माझ्या आजोबांनी किंवा माझ्या सिंह खानदानामधल्या माणसांनी बनवलं असताना तर माणूस खाली पडला असता आणि दोन्ही पंजे त्याच्या छातीवर ठेवून ते फाडून काढण्याचं काम माझ्या पूर्वजांनी केलं असतं. प्रॉब्लेम असा झाला, सिंहाने इतिहास लिहिला नाही आणि म्हणून विकृत माणसांनी तो वाटेल तसा लिहिला आणि सिंहाला बदनाम केलं. हेच आमच्या शंभराच्या सोबत झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं नरसिंह असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं कार्यस्थान आहे. आता किती बदनाम केलं, काय बदनाम केलं तुम्हाला सांगत नाही, फक्त एक मासला देतो इतिहासामधला मासला. संबंध इतिहास तर सांगण्यासारखा नाही. सांगत बसतो तर आपल्याला वाटेल औरंगजेबानं जेवढे हाल केले त्याच्यापेक्षा तर आपल्याच लोकांनी हाल केले असं होईल आपल्याला. फक्त एक दोन उदाहरणं तुम्हाला इतिहासासाठी सांगतो. एका नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एका महिलेसोबत, विवाहित महिलेसोबत त्यांचं जे काही आहे ते प्रेम प्रकरण दाखवलेलं आहे. परंतु ती महिला कोण आहे? ती महिला हिरोजी फर्जंदाची मुलगी दाखवलेली आहे. हिरोजी फर्जंद कोण आहेत? हिरोजी फर्जंद छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ आहेत. म्हणजे त्यांची मुलगी कोण पडते? संभाजी महाराजांची चुलत बहीण पडते नात्यानं. आणि त्या नाटक लिहिणाऱ्या माणसाला एवढी सुद्धा अक्कल नाही की जी मुलगी आपण दाखवायला लागलो, जो बाप दाखवायला लागलो तो संभाजी महाराजांचा चुलता पडतो. त्या बहिणीसोबत प्रेम संबंध दाखवले महाराज. मी काय तपशिलामध्ये जाऊन सांगण्याची गरज नाही. किती बदनाम करावं. स्वतःच्या बहिणीसोबत प्रेम संबंध दाखवण्याचं विकृत काम याच मातीमध्ये घडलेलं आहे.
याच मातीमध्ये इथल्याच लोकांनी घडवलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन एका नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे, नाटककाराने काय लिहावं. आणि हे मी जे सांगतोय याला प्रत्येक शब्दाला माझ्याकडे संदर्भ आहे, प्रत्येक शब्दाला माझ्याकडे पुरावा आहे. तुम्हाला पाहिजे असतील ती नाटकाची पुस्तकं आजही माझ्याकडे आहेत, ती अजूनही प्रकाशित होत असतात. एका इतिहासकारानं काय लिहिलं माहिती आहे? संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आले, नरसिंहाच्या पोटी जन्माला आले, परंतु त्यांचं चारित्र्य का बिघडलं याचं कारण त्यांना त्यांच्या सख्या आईचं दूध प्यायला भेटलं नाही. लक्षात घ्या, हे फार गंभीर बोलतोय मी, हे तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण हे या महाराष्ट्राच्या ग्रंथांमध्ये या लोकांनी लेखन बंद केलेलं वास्तव आहे. काय लिहितो नाटककार? संभाजी महाराज बदफळी निघाले, संभाजी महाराज दारूने निघाले आणि संभाजी महाराज वाईट निघाले, स्वराज्य गुरु निघाले. याचं कारण आहे त्यांना राजकुळातल्या मातेचं दूध भेटलं नाही आणि एका राजकुळा बाहेरच्या मातेचं दूध प्यायला भेटलं. त्या दुधाची जात किती हलकी होती. अरे आईच्या दुधाची जात शोधण्यापर्यंत या देशातल्या लोकांची विकृती गेलेली आहे. आम्ही कधी जागे होणार आहोत, कधी जागे होणार आहोत? म्हणून संभाजी महाराजांचा हौतात्म्य कशासाठी आहे, संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे हे जर समजून घ्यायचे असतील तर अशा प्रकारची कीर्तनं गावागावामध्ये झाली पाहिजेत. आता खरं संभाजी महाराजांचा इतिहास असा होता. संभाजी महाराजांची खरीच परिस्थिती अशी होती का? संभाजी महाराजांबद्दलचं जे वर्णन आहे, लक्षात घ्या, संभाजी महाराजांचा जर इतिहास सांगायचं म्हटलं तर मला एक शब्द मराठीमधला आठवतो, ते म्हणजे दुर्दैव. संभाजी महाराज म्हणजे दुर्दैव आहेत, कारण ज्यावेळेस संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या आईला बाळांत रोगानं ग्रासलं होतं आणि म्हणून त्यांना स्वतःच्या आईचं दूध सुद्धा भेटलं नाही. मा जिजाऊंनी कापूर होळचा धारा उगारे त्यांना आणलं आणि संभाजीराजांच्या दूध पिण्याची व्यवस्था लहानपणामध्ये केलेली आहे. सख्या आईचं दूध भेटलं नाही आणि इकडे आई मरणासन्न परिस्थितीमध्ये आहे. संभाजी महाराज उणे पुढे 2 वर्षाचे झालेले आहेत आणि 2 वर्ष वय असताना इकडे छत्रपती शिवाजी महाराज मात्र काय करत आहेत की स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट स्वराज्यावर चालून आलं आणि ते संकट आहे अफझल खान. स्वराज्यावर चालून आलेला आहे आणि स्वराज्यावर चालून आल्यानंतर शिवाजी महाराज त्या मोहिमेमध्ये गुंतलेले आहेत आणि इकडे येसूबाईंचा प्राण जातो, सईबाईंचा प्राण जातो. त्यांच्या आई संभाजी महाराजांच्या आईचं निधन होतं, पण शिवाजी महाराज मोहिमेमध्ये गुंतलेले आहेत आणि गुंतलेले असताना सभासदाने बखरमध्ये लिहून ठेवलेलं आहे की संभाजी महाराज यांचं चारित्र्य कसं आहे. वय वर्ष 2 असताना शिवाजी महाराजांच्या मुखातले वाक्य त्याने लिहून ठेवले. अफझल खानाला भेटीला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊंच्या पाया पडतात, माता भवानीच्या पाया पडतात आणि आई सर्व अंगावर सगळं जिरेटोप घातलेलं आहे, सगळे वस्त्र परिधान केले आहे, लागणारी सर्व शस्त्र घेतले आणि जात असताना मासाहेब सिंहासनावर बसल्या आणि शिवाजी महाराज जातात आणि जाता जाता दारामध्ये गेल्यानंतर महाराजांची पावलं थबकलेली आहे आणि आईला लक्षात आलं शिवाजी महाराज जाता जाता पावलं थबकली आणि त्यांनी वळून आपल्या आईकडे बघितलं. खरं तर त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला नाही, परंतु कळावे तयासे कळे अंतरीचे कारण ते साचे साच्या अंगी असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कारण जिथं अंतःकरण जुळतं ना तिथं शब्दांची भाषा कामाला येत नाही. फक्त नजरेनं जरी बघितलं तर आपल्या लेकराच्या मनामध्ये काय चाललंय ही जी ओळख ना तिला आई म्हटलं जातं. आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये काय चलबिचल चालू आहे मासाहेबांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर मासाहेब जिजाऊ म्हणतात शिवबा आम्हाला माहित आहे तुम्ही काय थांबला, पण एक लक्षात घ्या तुम्ही अफझल खानाच्या भेटीसाठी जाणार आहात, आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्याचं पारिपत्य करणार, तुम्ही खानाला संपवणार, आम्हाला खात्री आहे. पण जर समजा खानाला भेटायला गेल्यानंतर उलट झालं, खान वाचला आणि तुमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर स्वराज्याची चिंता करू नका. अरे माझ्या पदरामध्ये तो 2 वर्षाचा बाळ शंभू आहे ना त्याला गादीवर बसवते आणि या देशामध्ये स्वराज्य निर्माण करते, तुम्ही बिनधास्तपणे जा, ही सांगणारी आई त्यांचं नाव राष्ट्रमाता जिजाऊ आहे. हे संभाजी महाराजांबद्दल वय वर्ष 2 वर्ष असतानाचे उद्गार आहेत. आणि जेव्हा अखेर भेट ठरली आणि भेट ठरल्यानंतर शिवाजी महाराज खानाला भेटायला जाणार आहेत, आता त्यांना माहिती आहे आतमध्ये गेल्यानंतर काही होऊ शकतं, तेव्हा त्यांनी सोबतचे जे निवडक सैन्य आहे त्या सैन्याच्या महत्वाच्या लोकांना सांगितलं की आम्ही जर जगलो तर पुन्हा आम्ही जाऊन स्वराज्य निर्माण करणार आहोत, पण
पण जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर संभाजीराजेंना गादीवर बसवा आणि मरेपर्यंत त्यांच्या आज्ञेमध्ये राहा, पण स्वराज्य निर्माण करायला विसरू नका. हे शिवाजी महाराज आपल्या 2 वर्षाच्या लेकराबद्दल बोलतात. म्हणजे विचार करा, शिवरायांना सुद्धा संभाजी महाराजांबद्दल काय विश्वास आहे. हे संभाजी महाराज आहेत, त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे. आणि या संभाजी महाराजांना मात्र या देशामध्ये मातीमध्ये बदनाम करण्यात आलं. आणि या बदनामीसाठी सर्वात महत्वाचे संदर्भ ग्रंथ जर कोणते ठरले तर ते 2 सर्वात महत्वाचे संदर्भ ग्रंथ आहेत. एक सभासदाची बखार आहे, सभासद कृष्णाजी आनंद सभासदाने जे लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा काही बदनामीकारक प्रसंग आलेले आहेत. आणि दुसरे आहे चिटणीस बखर. आता कृष्णाजी अनंत सभासदानं जे सभासद बखर नावाचा ग्रंथ लिहिला तो राजाराम महाराजांच्या काळामध्ये लिहिलेला आहे. आणि राजाराम महाराजांचं गुणगौरव करत असताना, राजाराम महाराजांचा बडेजाव करत असताना, राजाराम महाराजांबद्दल लिहित असताना नकळतपणे संभाजी महाराजांवर कुठं कुठं ताशेरे ओढण्याचं काम या कृष्णाजी अनंत सभासदांनी केलेलं. लक्षात घ्या, का उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती आपल्या देशामध्ये आहे. देशामध्ये नाही, सगळ्या जगामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट असं आमच्या इकडे म्हटलं जातं. मग आता ज्या राजावर चरित्र लिहायचंय त्याला खुश करायचंय ना, मग जो आता राजा नाही त्याच्याबद्दल वेडवाकडे लिहिलं तरी चालतं असं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये काही प्रसंग लिहिले. आणि इतिहासकारांनी त्याची शहानिशा न करता तसेच प्रसंग आपल्या लिखाणामध्ये उतरवलेले आहेत. आणि चिटणीस बखर तर सांगायला सोय नाही. चिटणीस बखर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 122 वर्षांनी या पेशवाईच्या कालखंडामध्ये लिहिण्यात आलेली आहे. आणि या बाळाजी औजी चिटणीसांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्या चिटणीस बखरीमध्ये संभाजी महाराजांना का बदनाम केलं हे इतिहासामध्ये कीर्तनामध्ये मी पुढे सांगणार आहे. त्यांना बदनाम का करावं वाटलं याची सुद्धा कारण आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक होत असताना आपल्या स्वराज्याचा युवराज कोण असावा हे शिवाजी महाराजांनी अगोदर निश्चित केलं आणि संभाजी महाराजांना युवराज केलेला आहे. आणि जो युवराज होतो तो भविष्यामधला राजा असतो. आणि इथंच आमच्या काही मंत्रिमंडळातल्या लोकांनी, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातल्या काही कारस्थानी लोकांच्या लक्षात आलं की संभाजी महाराजांना जर गादीवर बसवलं तर संभाजी महाराज स्वतःच्या बुद्धीने चालणारे राजे आहेत. मग आम्हाला भ्रष्टाचार करता येईल का? आम्हाला राज्य चालवता येईल का? आम्हाला राज्यामध्ये जो पैसा आहे तो आपल्या ताब्यात ठेवता येईल का? ठेवता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? जे राजाराम महाराज अत्यंत छोटे आहेत त्यांना गादीवर बसवलं पाहिजे आणि त्यांना नाममात्र राजा करून त्यांच्या माघारी सगळा कारभार आपण चालवला पाहिजे. म्हणजे छत्रपती नामधारी. म्हणजे बऱ्याचदा काय होतं राजकारणामध्ये सुद्धा एखाद्याला खुर्ची दिली जाते दाखवण्यासाठी आणि त्याला पत्रकार परिषदेत काय बोलायचं हे बाजूला बसलेला चिठ्ठ्या लिहून देतो. म्हणजे सत्ता कोणाची? खुर्चीवर बसलेल्याचे का बाजूची? हे म्हणजे आजचं सांगत नाही तुम्हाला, हे मागचं उदाहरण तुम्हाला सांगायला परिस्थिती आहे. मग मंत्र्यांनी विचार केला आम्हाला जर राज्य ताब्यात ठेवायचं असेल, संभाजी महाराज विद्वान आहेत, संभाजी महाराज संस्कृत पंडित आहेत, संभाजी महाराजांना तब्बल 14 भाषांवर प्रभुत्व आहे, संभाजी महाराज शूरवीर आहेत, संभाजी महाराज उत्तम प्रकारे भाला चालू शकतात, संभाजी महाराज शास्त्र पारंगत आहेत, संभाजी महाराज काव्य कला याच्यामध्ये निपुण आहेत. आणि इतका विद्वान असणारा राजा जर गादीवर बसला तर आम्हाला या राज्यामध्ये एका पैशाचा भ्रष्टाचार करता येत नाही. आणि संभाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा अण्णाजी दत्त सारखा मंत्री दरबारामध्ये यायचा, संभाजी महाराज काय म्हणे, आले आले आमचे भ्रष्ट मंत्री आले, जाहीरपणे संभाजी महाराज बोलून दाखवायचे का? आणि त्यांनी शिवाजी महाराजांकडे तक्रार केली. काय तक्रार केली? संभाजी महाराज गादीवर धोक्याचं आहे, याचं कारण ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देतात. काय तक्रार केली? संभाजी महाराजांना गादीवर बसू नका कारण ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देतात. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं चांगलं आहे का वाईट आहे? इथं कोणी आहे का ज्याला कर्जमाफी नको असं? चांगलं आहे ना. जो शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो तो राजा चांगला असला पाहिजे की नाही? बरोबर आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी मंत्र्यांबद्दल बोलताना वाक्य काढलं, हे मंत्री माझ्या शंभू राजावर का अशा पद्धतीने आरोप करतात? कारण संभाजी महाराज हे स्वतंत्र बुद्धीने चालणारे युवराज आहेत आणि स्वतंत्र बुद्धीने चालतात म्हणून त्यांना मंत्री बदनाम करण्याचं कारस्थान करतात. हे स्वतः शिवाजी महाराजांनी काढलेले उद्गार आहेत. एवढं मोठं चारित्र्य संभाजी महाराजांचं उज्ज्वल आहे. विठ्ठल आणि मग शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर, महाराज लक्षात घ्या, शिवरायांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबर औरंगजेबापर्यंत गेलेली आहे. संभाजी महाराज पन्हाळ गडावर आहेत.
पण त्यांच्यापर्यंत मात्र ती खबर गेली नाही. काय स्वराज्यामध्ये कारस्थान चालू असेल, काय स्वराज्यामध्ये कटकारस्थान शिजत असेल. अरे संभाजी महाराज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असताना त्यांच्या सिंहासनाच्या बाजूला युवराज्याभिषेक झालेले युवराज आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबर पोहोचू दिली नाही. जी खबर औरंगजेबापर्यंत जाते, औरंगजेब तिथून श्रद्धांजली अर्पण करतो, पण संभाजी महाराजांना खबर पोहोचू दिली नाही. घराचे रायगडाचे दरवाजे बंद केले. शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार घाईघाईमध्ये उरकून घेतला आणि त्याच्यानंतर या मंत्र्यांनी काय करावं, त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला नामी संधी चालून आली की संभाजी महाराजांना अटक करायचं आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं. प्लॅनिंग सुरू झालेली आहे आणि त्यांना माहिती होतं राजाराम महाराज कोण आहेत, हंबीरराव मोहिते यांच्या सख्या बहिणीचे सख्खे पुत्र आहेत. आता जगातला कोणताही मामा काय विचार करतो, आपल्या बहिणीचा मुलगा जर राजगादीवर बसत असेल तर तो त्याला काय वाईट वाटतं का? त्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. त्यांना वाटलं हंबीरराव मोहिते आपल्या कटामध्ये अत्यंत आनंदानं सामील होतील. मग त्यांनी काय केलं, सेनापतींना सांगितलं की आपल्याला संभाजी राजांना अटक करायला जायचं आहे आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवायचंय. असं सांगितल्यानंतर हंबीरराव मामा म्हणाले काही हरकत नाही आणि मग संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी निघाले. आणि ज्या वेळेस या करार जवळ आले त्यानंतर हंबीरराव मामांनी काय करावं, याच मंत्र्यांना अटक केलं आणि पन्हाळगडावर नेऊन संभाजी महाराजांच्या समोर त्यांना उभं केलेलं आहे. लक्षात घ्या, मामा कसा असला पाहिजे, हंबीरराव मामांसारखा असला पाहिजे. नाही तर बऱ्याच ठिकाणी मामा कसा असतो, कंस मामासारखा असतो. बरोबर आहे ना? मामा कसा असावा, हंबीरराव मोहितेंसारखा. अरे तसं बघायला गेलं तर स्वतःच्या बहिणीचा मुलगा राजगादीवर बसणार आहे. खरं तर कोणत्याही कटामध्ये आनंदाने सहभागी व्हायला पाहिजे, पण हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत. त्यांना माहित आहे की शिवाजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे नेण्याची क्षमता फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांमध्ये आहे. मंत्र्यांना अटक केलं, मंत्र्यांसमोर हजर केलं. आता विचार करा, आज फेसबुकवर पोस्ट लिहिली, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मी खोटं बोलत नाही. सोनम वांगचुक सायंटिस्ट आहेत, जेलमध्ये होते. किती दिवस होते? आता सोडलं आणि सोडताना काय म्हटले, नाही यांनी काहीच गुन्हा केला नाही. मग जेलमध्ये ठेवलं कशासाठी? सोडलं की नाही? आणि सोडताना काय म्हटलं, ज्यांनी अटक केली त्यांनीच म्हटलं यांनी कसलाही गुन्हा केला नाही. मग राहिले कशासाठी जेलमध्ये? फेसबुकवर पोस्ट लिहिली, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. चुकीची पोस्ट लिहिली तर आता हे राजाला अटक करायला निघाले होते. संभाजी महाराजांनी तेव्हाच हत्तीच्या पायी द्यायला पाहिजे होतं. पण संभाजी महाराजांचं वर्तन एवढं संयमाचं आहे. संभाजी महाराजांनी त्यांना नजरकैदेमध्ये टाकलं, पण त्यापैकी एकाचाही दगा फटका केला नाही. त्यांना कैदेमध्ये ठेवलेलं आहे, पण एकालाही जिवंत मारलं नाही. संभाजी महाराज रायगडवर येतात आणि रायगडवर आल्यानंतर या मंत्र्यांना नजरकैदेमध्ये टाकलं, त्यांना नंतर सोडतात, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात आणि राज्याभिषेक केल्यानंतर या मंत्र्यांना परत शिवाजी महाराजांनी ज्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्रिपद दिलं होतं ते सर्व मंत्रिपद पुन्हा त्यांना देण्याचं काम संभाजी महाराज करतात. संभाजी महाराज म्हणजे रागीट नव्हते, संभाजी महाराज म्हणजे तापट नव्हते, संभाजी महाराज म्हणजे वाईट म्हणजे रागात आले आणि काहीही केलं असं कधीही संभाजी महाराजांनी केलं नाही. उलट आपल्यालाच अटक करायला आलेल्या मंत्र्यांना राज्याभिषेक केल्यानंतर पुन्हा त्यांना गादीवर बसवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. कुठे चुकले संभाजी महाराज? आणि अटकेमध्ये असताना मोरोपंत पिंगळे यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्या मुलाला त्या वडिलांचं पद देण्याचं काम संभाजी महाराज करतात. शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत आनंदाने केलेलं आहे. परंतु तरी सुद्धा ज्या वेळेस या लोकांना मोकळं सोडलं, मंत्री पदावर बसवलं, सन्मानानं पदं दिली आणि ते पदं दिल्यानंतर या मंत्र्यांनी 6 महिन्याच्या आत संभाजी महाराजांना मारण्यासाठी 2 सर्वात मोठे कट रचले आणि संभाजी महाराजांचा प्राण घेण्याचं काम याच मंत्र्यांनी केलेलं आहे. एकदा संभाजी महाराजांना जेवणामधून विष देण्यात आलं, संभाजी महाराज छत्रपती झाले, अधिकृत राजे झाले आणि त्याच्यानंतर या मंत्र्यांनी जो खानसामा आहे त्या खानसाम्यासोबत हात मिळवणी केली आणि संभाजी महाराजांच्या जेवणामध्ये विष मिळवण्याचं काम केलं. पण त्या काळामध्ये राजाला जेवण देण्याच्या अगोदर ते जेवण सेवकाला देण्याची किंवा एखाद्या जनावराला देण्याची पद्धत होती. जेव्हा ते अन्न जनावराला खाण्यासाठी टाकण्यात आलं, जनावर तडपडून तडपडून मेले. इतकं जहरी विष त्या अन्नामध्ये होतं. तेव्हा सुद्धा संभाजी महाराजांनी त्या मंत्र्यांना माफ केलेला आहे, कोणतीही कारवाई केली नाही. आणि तिसरा सगळ्यात मोठा कट संभाजी महाराजांना जिवंत मारण्याचा, या भारतामध्ये जो स्वतःला अलग दुनियेचा बादशाह समजायचा औरंगजेब, त्याच्या विरोधामध्ये जाण्याची कुणाची हिंमत नाही
आणि अर्धा आशिया खंड ज्याच्या ताब्यामध्ये आहे, तो औरंगजेब ज्याने राजगादीवर येण्यासाठी स्वतःच्या बापासकट, स्वतःच्या भावासकट, स्वतःच्या हक्काचे 27 माणसं जीवानिशी ठार मारली, तो औरंगजेब. ज्याचा बापावर विश्वास नाही, भावावर विश्वास नाही, सख्या मुलांवर विश्वास नाही, तो औरंगजेब. त्याच्या विरोधामध्ये त्याचा स्वतःचा मुलगा अकबर यानं बंड केलं. आणि बंड केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पुन्हा जर आता आलमगीरकडे गेलो, औरंगजेबाकडे गेलो, तर आता माझा कत्लेआम झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय केलं पाहिजे? आपला जीव वाचवायचा असेल तर या हिंदुस्थानमध्ये कोणत्या तरी राजाकडे गेलं पाहिजे. मग जायचं कुणाकडे? कारण त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधामध्ये बोलण्याची कुणामध्ये हिंमत सुद्धा नव्हती. आणि त्यावेळेस त्याचा मित्र आहे, त्याचं नाव दुर्गादास राठोड, राजपूत राजा आहे. त्यांनी ह्याची खंत ओळखली. काय झालं? अहो म्हणजे आपण बापाच्या विरोधामध्ये बंड केलेला आहे. मग बापाच्या विरोधामध्ये बंड केलं. आता जर पुन्हा आपण दिल्लीला गेलो तर आपला बाप आपल्याला अत्यंत क्रूरपणे ठार मारल्याशिवाय होणार नाही. मला कुठेतरी आश्रय पाहिजे. दुर्गादास, तुम्ही माझे मित्र आहात, मला सांगा, मला जर माझा जीव वाचवायचा असेल तर मी कुणाला शरण जाऊ? आणि त्यावेळेस दुर्गादास राठोडने सांगितलं की औरंगजेबाच्या विरोधामध्ये या अरब हिंदुस्थानमध्ये, या पूर्ण देशामध्ये बोलण्याची कुणाची हिंमत नाही, तुला आश्रय कुणी देणार नाही. पण या महाराष्ट्रामध्ये एक राजा असा आहे की ज्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज आहे, की ते औरंगजेबाला काही झालं तरी मातीमध्ये मिळू शकतात. आणि तुला जर आश्रय घ्यायचा असेल तर तू छत्रपती संभाजी महाराजांकडे गेलं पाहिजे. ही संभाजी महाराजांची त्या काळातली हिंदुस्थानमध्ये असलेली ताकद आहे. कुणाकडे पाठवलं? संभाजी महाराजांच्या आश्रयाला जा, म्हणजे तुला तुझ्या बापापासून स्वतःचा जीव वाचवता येईल. हे सांगणारे दुर्गादास राठोड आहेत. आणि आपल्या मित्राला आणि सैन्याला घेऊन अकबर इथे येतो. अकबर हे मुलाचं नाव आहे औरंगजेबाच्या, बरोबर आहे. त्या अगोदरचा बादशाह वेगळा, त्याच्या मुलाचं नाव आहे. आणि हे अकबर जेव्हा येतो स्वराज्यामध्ये आल्यानंतर मग ते त्याला तह वगैरे होतो, त्याला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं. आणि सामील करून घेतल्यानंतर पुन्हा या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी काय केलं? एक पत्र बनवलं. त्या पत्रासोबत विषाची पुडी बनवली आणि अकबराला पाठवली. अकबराला सांगितलं की हे संभाजी राजांना हे विष तुम्ही द्या आणि संभाजी महाराजांचा खात्मा करा. हे राज्य अर्ध तुम्ही घ्या आणि अर्ध राज्य आम्ही चालवतो. पण काहीही करू संभाजी महाराजांचा काटा काढा. कोण म्हणतंय? मंत्रिमंडळ. कुणाला म्हणतोय? अरे जो आश्रय घेण्यासाठी संभाजी महाराजांकडे स्वतः दिल्लीहून चालत आलेला आहे, त्याला पत्र पाठवलं. आणि अकबरला धक्का बसला. पण ते पत्र दुर्गादास राठोड यांनी वाचलं आणि त्यांनी सांगितलं की अकबरा, हे आताताईपणा करण्याचं कारण नाही, कारण हे पत्र कदाचित संभाजी महाराजांनीच तुझी परीक्षा घेण्यासाठी पाठवलं असेल की तू खरोखरच बापाच्या विरोधामध्ये बंड करून माझ्याकडे आलास का, हे तपासण्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं असेल. मग तुझी प्रामाणिकता, तुझी इमानदारी तपासण्यासाठी संभाजी महाराज हा प्रयोग करत असतील. आणि अकबराला विश्वास बसला. आणि अकबरानं काय करावं? ते पत्र आणि ती विषाची पुडी घेतली आणि तशीच संभाजी महाराजांकडे पाठवली आणि सांगितलं की मी तुमचा एकनिष्ठ मित्र आहे, मी तुमचा जीवाचं बरं वाईट करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. आणि संभाजी महाराजांना माहिती नव्हतं. हातामध्ये पत्र पडलं, सोबत विषाची पुडी पडली. तिसऱ्यांदा जीव मारण्याचा प्रयत्न आपल्या मंत्र्यांनी केला. आता मला सांगा, त्यांचा काही जाहीर चौकामध्ये सत्कार करायला पाहिजे होता का? सत्कार करायला पाहिजे होता का? अटक करायला आले, वाचवलं, जीवदान दिलं नाही. पुन्हा त्यांना तीच पदबहाल केली. राज्याभिषेक झाला, त्यांना पुन्हा त्याच पदावर बसवलं. अरे जेवणामधून विष देण्याचा प्रयत्न केला, पुन्हा त्यांना त्याच पदावर बसवण्यात आलं. अरे अकबर आला, पण त्याच्यासोबत हात मिळवणी करून सुद्धा संभाजी महाराजांच्या जीवावर उठणारी ही माणसं जेव्हा संभाजी महाराजांनी बघितली की ती म्हटले एक वेळ पुतळ्याचं शेपूट सरळ होईल. तर आमचे हे लोक काही जे आहेत ना, ही सरळ व्हायची आता काही शक्यता राहणार नाही. म्हणून त्यांनी काय करावं? तात्काळ आदेश दिला. आणि अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवजी चिटणीस यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच चिटणीसाचा खापरपंतू, कोण? मुलगा नाही, नातू नाही, पंतू नाही, खापरपंतू, त्याने 122 वर्षानंतर संभाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं. आणि आपल्या वडिलांना संभाजी महाराजांनी हत्ती, आपल्या खापर पंजोबांना आपल्या हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. त्याचा बदला लेखणीच्या माध्यमातून घेतला. आणि संभाजी महाराजांना या जगामध्ये सगळ्यात जास्त बदनाम करणारा जर ग्रंथ कोणता असेल तर तो चिटणीस बखर आहे. आणि इतिहासकारांनी, कथाकारांनी
कादंबरीकारांनी, नाटककारांनी, चित्रपटकर्त्यांनी, निर्मात्यांनी तो ग्रंथ जो आहे त्याला संदर्भ मानलं आणि सातत्यानं संभाजी महाराज या मातीमध्ये बदनाम होत राहिले. या छत्रपती संभाजी महाराजांचा हा दुर्दैवी इतिहास आहे. विठाला विठाला आणि म्हणून एकूण परिस्थिती आपल्या देशामध्ये आक्रमण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामधली परिस्थिती नेमकी कशी झाली, संभाजी महाराजाला मारण्याचे प्रयत्न झाल्यानंतर या देशातली परिस्थिती कशी झाली हे संतांनी तुकोबरायांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ऐसा अकांत परपुढे चित्त दुःखी होते. आणि लोकांचा जेव्हा जेव्हा लोकांना त्रास होतो, लोकांना दुःख होतं महाराज, तेव्हा पहिल्यांदा जर कुणाच्या अंतःकरणाला त्रास होत असेल तर त्यांना संत म्हटलं जातं. लक्षात घ्या, संतांची व्याख्या आहे जेव्हा जेव्हा सामान्य लोकांना त्रास होतो तेव्हा ज्याच्या अंतःकरणाला त्रास होतो त्याला संत म्हटलं जातं. आणि जेव्हा जेव्हा लोकांना त्रास होतो, जेव्हा जेव्हा शेजाऱ्यांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा ज्याला आनंद होतो त्याला माणूस म्हटलं जातं. लक्षात आलं? संतांना कधी त्रास आहे? एखाद्याचं वाईट झालं की ज्याला वाईट वाटतं ते संत, ते संत वृत्तीचे आहेत, ते संत महात्मा आहेत. आणि एखाद्याचं चांगलं झालं की ज्याला वाईट वाटतं त्याला माणूस म्हटलं जातं. म्हणून संत सांगतात, संत दिसायला कसे आहेत? संत तुमच्या माझ्यासारखेच आहेत. संत काही वेगळे आहेत का? पण आचरणामध्ये तुमच्या आणि माझ्यापेक्षा भिन्न आहेत. तुका म्हणे पैसे संताने जन दोहोसी समान भजूने. तुकोबराय सांगतात, अरे संत आणि जन दिसायला सारखे आहेत पण म्हणून दोघांना समान पद्धतीने भजू नका, दोघांची समान पद्धतीने पूजा करू नका. का? कारण लोकांना त्रास झाल्यानंतर ज्यांच्या अंतःकरणाला त्रास होतो त्यांना संत म्हटलं जातं. बरोबर आहे. आता आम्हाला त्रास कधी होतो? आम्हाला म्हणजे त्या कुंटे गावातल्या लोकांना नाही, मी माझ्या छत्रपती संभाजीनगरचं सांगायला लागलंय. काय तर लोक म्हणतील कुंठे गावात आला आणि आम्हालाच सांगायला लागला. एकदा असंच झालं, एकदा गावामध्ये कीर्तनाला गेलो महाराज आणि कीर्तन भर रंगात आलं आणि मागे शेवटी एक माणूस बसला होता, त्यानं असं भलं मोठं काठी काढली आणि तो धावत परत स्टेटकडे निघाला. मी म्हणलं आता काही मी जेवण वाचून गावाकडे परत जात नाही, हे बहुतेक माझं शेवटचं कीर्तन आहे का? आता काठी घेऊन यायला लागले ते हलणार म्हणलं आता डोक्यामध्ये. पण जसंही तो जवळ आला धावत परत मी घाबरायला लागलो. ते म्हटलं महाराज बिनधास्त बोला. मी म्हटलं काठी घेऊन धावत परत कशाला येत आहे? म्हणजे तुम्हाला मारायसाठी येत नाही, बिनधास्त कीर्तन करा. मग कुणासाठी येत आहे? ज्यांनी तुम्हाला बोलवलंय त्याला शोधायला लागले. म्हणजे आपल्याबद्दल इथं तुमच्याबद्दल बोलायचं काही कारण नाही. बरोबर आहे, कारण तुम्ही सगळे लोक शून्य आहात. अहो 18 वर्षापासून ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विचार या मातीमध्ये जिवंत होणार, ती माणसं अत्यंत वैचारिक दर्जाची आहेत हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. एवढी तुम्ही दर्जेदार माणसं आहात, लक्षात घ्या. हा विचार संभाजी महाराजांचा जागा ठेवला. आणि म्हणून संत तुम्हाला म्हणावं, वारकरी संप्रदाय सांगतो, आज लोकांना विचारू द्या. आता आज जाऊ द्या, आजच उदाहरण तुम्हाला सांगतो.
आज एकाला अटक झाली, काल परवा एकाला अटक झाली. आता काय कुणा कुणाला अटक झाली काय तुम्हाला सांगतो. एवढ्या पवित्र ठिकाणी पवित्र विचारपीठावर त्यांचं नाव घेणं म्हणजे आपली वाणी खराब करून घेणं आहे. काय माणसं आहेत, धर्माच्या नावाखाली अवडंबर माजवायचं काम करतात, धर्माला विटंबना देण्याचं काम करतात. अरे तुम्हाला काही अवडंबर माजवायचं असेल तर ज्ञानोपरायांचं तुकोबारायांचं नाव घेऊ नका, धर्माचं नाव घेऊ नका, धर्माचं पांघरून घेऊ नका. तुम्हाला काय करायचं ना करा. पण तुमच्यासारख्या काही लोकांमुळे संप्रदाय आणि धर्म बदनाम होतो याची जाणीव ठेवली पाहिजे, जाणीव ठेवलं पाहिजे. आजही लोकांना प्रश्न विचारा, संत कुणाला म्हणतात. बरेच लोक आचरणावर जात नाहीत, दिसण्यावर जातात. बरोबर आहे. त्या काळामध्ये तुकोबारायांना प्रश्न पडला, माझा समाज कोणत्याही हिंदू लोकांच्या मागे लागत आहे, कोणाही हिंदूंच्या पायावर डोकं ठेवत आहे, कोणाला आपला गुरु म्हणायला लागलेला आहे, कोणाच्याही मठामध्ये जायला लागलेला आहे, कोणाच्याही आश्रमात जायला लागलेला आहे आणि स्वतःच्या जीवाचा सत्यानाश करून घ्यायला लागलेला आहे. लक्षात घ्या. हा, कारण त्याला माहित नाही ही माणसं कोण आहे. तुकोबारांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगाला राख डोळे झाकून करते पाप. आता डोळे झाकून पाप करत नाही, मोबाईलचा कॅमेरा चालू ठेवून पाप करायला लागलेले एक माणसं. लक्षात घ्या. कारण काय सापडलं मी तुम्हाला सांगत नाही, ती पापी माणसं. तुकोबाराने विचारलं, माझ्या वारकऱ्यांना खरा संत कुणाला म्हटलं पाहिजे. लोकांनी सांगितलं, महाराज जी माणसं भगव्या रंगाची कपडे घालतात ना त्याला संत म्हटलं पाहिजे. किती सोपं आहे. जर संतच व्हायचं असेल तर भगवे कपडे घातले झाला संत. किती सोपं आहे. पण वारकरी संप्रदाय वस्त्राला महत्व देणारा नाही, वारकरी संप्रदाय कुणाला दिसण्याला महत्व देणारा नाही, त्याचं आचरण तपासणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे. आचरणाला महत्व देणारा संप्रदाय. म्हणून आचरण शुद्ध असलं पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. लोकांना विचारलं संत कुणाला म्हणायचं, लोकांनी सांगितलं भगवे कपडे घालणाऱ्याला संत म्हणायचं. अभंगाचं चरण आहे, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काव्यपंथ. माझ्या वारकऱ्यांनो, अरे भगवे कपडे घालणाऱ्याला संत म्हणायचं असेल, श्वान म्हणजे कुत्रा सुद्धा भगवा असतो. लक्षात घ्या. श्वान हा शब्द थोडासा संस्कृत वळणाचा आहे, त्याच्यामुळे लोकांना चटकन समजत नाही. एखाद्याला काय रे कुत्र्या म्हणा ते लगेच रागात येतं, मारायला सुरू करतात. पण त्याला जरी म्हणलं तू श्वानासारखा दिसतोस, त्याला वाटतं बाबा काय कौतुक केलं, चल तुला घरी नेऊन चहा पाचतो म्हणते. का शब्दाचा अर्थच माहित नाही, परिस्थिती ऐक नाही. परिस्थिती अवघड आहे महाराज. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी आगत स्वागत झालं, चहा पाण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि चहा पिता पिता त्या घरातलं छोटंसं लेकरू पळत आलं, छोटीशी मुलगी पळत आली आणि तिने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मी डोक्याला हात फिरवला, बा पाया वगैरे काही फिरू नको, तुझं नाव काय सांग. आणि त्या मुलीने बोबड्या बोलण्यामध्ये सांगितलं, महाराज माझं नाव आहे श्लेष्मा. आता चहा पिता पिता मला ठसकाच लागायचा बाकी राहिला. श्लेष्मा नाव ऐकल्या एवढं श्लेष्मा. मग ते वडील बाजूला बसले होते. काय म्हणलं, हे लेकराचं नाव कोणी ठेवलं. ते म्हणले मी ठेवलं. ते म्हणले कसं काय. म्हणजे 10वीला मला संस्कृत विषय होता आणि तिथं अभ्यास करताना एक शब्द आला, तो श्लेष्मा मला खूपच आवडला आणि तिथंच मी निश्चय केला, जेव्हा माझं लग्न होईल आणि जेव्हा मला मुलगी होईल तिचं नाव मी श्लेष्मा ठेवणार. म्हणजे महाराज काही अडचण आहे का. म्हणजे खूप मोठी अडचण आहे. ते म्हणजे का, त्याला वाटलं श्लेष्मा म्हणजे सुषमा. बरोबर आहे, असं काहीतरी नाव असावं. मी त्याला म्हटलं मला काही मराठीचं व्याकरण तेवढं काही पक्क नाही म्हणलं, पण जेवढं मला मराठी माहित आहे माझ्या अनुभवानुसार माझ्या अंदाजानुसार श्लेष्माचा अर्थ आपल्या गावरान भाषेमध्ये सांगू का. सांगा म्हणले महाराज. श्लेष्माचा अर्थ होतो शेंबूड. आणि त्यानं कीर्तन ठेवलं बाजूला, लेकराचं नाव बदलायचा कार्यक्रम तात्काळ ठेवला. आता माहितच नाही. म्हणून तुकोबारांना भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अरे केवळ भगवी वस्त्र घालणाऱ्याला संत म्हणायचं असेल. श्वान म्हणजे कुत्रा, तो निसर्गतः भगवा असतो. मग तुम्ही त्याला संत म्हणणार का. हा अभंग जर आजच्या काळात लिहिला असता तर मला वाटत नाही काय कारवाई झाली असती, मोर्चे निघाले असते. हाय हाय निषेध असो का, भावना दुखावल्या. 6 फुटाचं शरीर आहे, डोकं दुखत नाही, पाठ दुखत नाही, हात दुखत नाही, पाय दुखत नाही, भावना दुखवतात. तर कधी खरं सांगल्यावर. तुकोबाराने आम्हा वारकऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे, तुका म्हणे सत्य सांगा एवो राग येऊ द्या. कारण सत्य बोलण्याची हिंमत आजच्या काळामध्ये जर कुणामध्ये असेल तर ती फक्त माझ्या वारकऱ्यांमध्ये राहिली आहे. बाकी कुणामध्ये सुद्धा खरं बोलण्याची आणि सांगण्याची हिंमत राहिली नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. लक्षात घ्या. लोकांना विचारलं खरा संत कोणाला म्हटलं पाहिजे.
लोकांनी सांगितलं, महाराज जी माणसं दाढी वाढवतात, जटा वाढवतात, मिशा वाढवतात, त्या लोकांना संत म्हटलं पाहिजे. अभंगाचं पुढचं चरण आहे. वाढवून जटा फिरे दाही दिशा, तरी जंबू रेषा सहज स्थिती. तुकोबरा म्हणतात, माझ्या वारकऱ्यांनो, अरे केवळ दाढी जटा मिशा वाढवण्याला संत म्हणायचं असेल, जंबू म्हणजे अस्वल, प्रचंड केसाळ असतं. दाढी जटा वाढवणाऱ्या माणसापेक्षा जास्त लांब केस अस्वलाचे असतात. मग केवळ केस वाढवले म्हणून अस्वलाला तुम्ही संत पदवी देणार त्याच्या पाया पडणार का? अनुभव कुठे आहे? अनुभव आहे का? नाही अनुभव आपणासी आणि ज्ञान सांगे जनासी, हे चालत नाही. आले म्हणून तुकोबारा सांगत, आले अनुभव अंगा ते या जगात देत असे. अनुभव आल्याशिवाय बोलायचं नाही, हा दंडक संप्रदायाचा आहे. पुढच्या गावात जातात, कीर्तन सुरू आहे, त्यांना तोच प्रश्न, महाराज संत कुणाला भेटलं पाहिजे? त्यांनी सोपं सांगितलं, म्हणजे महाराज जी माणसं गुहेमध्ये जातात आणि गुहेमध्ये जाऊन एवढी तपश्चर्या करतात की 6-6 महिने लोकांना त्यांचं दर्शन सुद्धा होत नाही, त्या लोकांना संत म्हटलं पाहिजे. मग तुकोबाराने अभंगाचं पुढचं चरण झालं, कोरुनिया भूमी करीती मधी वास, तरी उंदरास कायगानी. अरे गुहेत जाऊन राहणाऱ्या एखाद्याला संत म्हणायचं असेल तर तुमच्या घरामध्ये जे उंदीर असतो तो बिळामध्ये राहतो, बिळात म्हणजे गुहेतच राहतो, जन्मापासून मरेपर्यंत त्याचं सबंध आयुष्य त्या बिळामध्ये जातं. मग तुम्ही त्या उंदराला संत म्हणून त्याच्या पाया पडणार का? तुका म्हणे ऐसे कासया करावे, देहासी दंडावे वाउगाची. हे फक्त शरीराला त्रास देणार, हे संतत्वाचं लक्षण नाही. मग लोकांचं शिष्टमंडळ महाराजांना भेटायला गेलं. महाराज फार सुंदर कीर्तन करता, फार सुंदर मार्गदर्शन करता, अहो आमचं कल्याण झालं पाहिजे, हे तुमची तळमळ आम्हाला दिसते महाराज. पण आमचा एक प्रश्न आहे, आम्हाला पटलं की केवळ भगवी वस्त्र घातली म्हणून कोणी संत होत नाही, केवळ दाढी जटा मिशा वाढवल्या म्हणून कोणी संत होत नाही महाराज, केवळ गुहेमध्ये जाऊन राहिला म्हणून कोणी संत होत नाही. मग जर आम्हाला संत मानायचं असेल आणि आम्हाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आम्ही कुणाला संत मानलं पाहिजे? तेवढी आमची शंका दूर करा आणि आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करा. आणि त्यावेळेस तुकोबारांनी खरं संत कुणाला भेटलं पाहिजे, जगातली सगळ्यात सोपी आणि पहिली व्याख्या सांगितली. आणि तुकोबारा अभंगामध्ये काय लिहितात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेथेची जाणावा, मृगो स्वभाव नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानु दासी, तुका म्हणे सांगो किती, तोची भगवंताची मोरी. कोण? साक्षात देव आहे, संत नव्हे. देव कोण? जो रंजल्या गांजल्यांची सेवा करतो आणि गोर गरिबांना आपला म्हणतो ना, तो जगातला प्रत्येक व्यक्ती संत आहे, हे सांगायचं काम कीर्तनाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. विठ्ठल आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा यांना ज्या वेळेस संत असतात, संत महात्म्यांना सगळ्यात जास्त त्रास केव्हा, सामान्य लोकांना जेव्हा त्रास होतो त्यांच्या अंतःकरणाला पीळ पडतो महाराज. आणि म्हणून त्या काळात संतांना वाईट केव्हा वाटलं, अरे छत्रपती संभाजी महाराजांनी काय करावं? राज्याभिषेक झाला अवघ्या 16 दिवसामध्ये, 16 महिन्यात नव्हे, 6 महिन्यात नव्हे, 1 वर्षात नव्हे, 16 दिवसामध्ये संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मोहीम काढली. आणि बुऱ्हाणपूर मोहीम कोणती आहे? छावा चित्रपटाला आणि आल्यानंतर तुम्हाला माहित आहे मध्य प्रदेशमध्ये चमत्कार घडला. छावा चित्रपटात काय दाखवलं की त्या काळामध्ये त्या बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यामध्ये सोनं नाणं दागदागिने हिरे जड जवाहीर माणिक मोती भिंतीमध्ये लपून ठेवलेले आहेत. पिक्चर आता आला आणि मध्य प्रदेशमध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी पिक्चर पाहिला, धावत पळत घरी गेले, कुणी फावडे काढले, कुणी कुऱ्हाडी काढल्या, कुणी सब्बल काढलं, कुणी टोपले काढले आणि कुठे पळाले? बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यावर. का? दागदागिने भेटतील, आता सोनाला भेटेल. काय लोक आहेत. संभाजी महाराजांच्या काळामध्ये चित्रपटात दाखवलं आणि लोक आता जाऊन किल्ला खोदायला लागलेत. माझं खोटं वाटलं तर बातम्या शोधा. छावा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बातमी आलेली आहे. का? ते किल्ला खोदायला लागलेत. आणि त्याच बुऱ्हाणपूरचं वर्णन मी संबंध तपशील तुम्हाला सांगत बसत नाही, पण ही जे विश्व सुंदरी आहे, जगाला जर विश्व सुंदरी म्हटलं तर तो औरंगजेब काय म्हणायचा की अरे या विश्व सुंदरीवरच्या गालावरचा तीर म्हणजे माझं बुऱ्हाणपूर शहर आहे. आणि संभाजी महाराजांनी ते बुऱ्हाणपूर शहर बेची राख करून टाकलं. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं
आणि सगळा खजिना स्वराज्याच्या ताब्यामध्ये आणून स्वराज्याला वाढीस लागण्याचं काम संभाजी महाराजांनी सुरू केलं. स्वस्त बसले नाहीत आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा मोर्चा वळवला औरंगाबाद, आजचं छत्रपती संभाजीनगर. आणि त्या औरंगजेबाला सुद्धा लुटून टाकलेला आहे. संभाजी महाराजांच्या आक्रमणाची धास्ती, औरंगजेबाचा मोगलचा जो बादशाह त्या काळामधला जो सरदार होता त्यानं एवढी धास्ती घेतली संभाजी महाराजांची की औरंगाबाद शहराच्या भोवती तटबंदी आहे. औरंगाबाद शहराच्या भोवती तटबंदी आहे. अजून सुद्धा काही काही ठिकाणी तुम्हाला ती तटबंदी दिसते. ती तटबंदी संभाजी महाराजांनी आक्रमण करू नये म्हणून मोगलांनी बांधून घेतलेली आहे. एवढी दहशत संभाजी महाराजांनी मोगलांवर बसवलेली आहे. हा संभाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि ते शहर सुद्धा पाऱ्यासारखं अस्थिर करून टाकलं. हे पत्र जेव्हा औरंगजेबाला गेलं, औरंगजेबाच्या लक्षात आलं की आता संभाजी महाराज स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत शिवाजी राजे जिवंत होते त्यांनी सुद्धा आम्हाला असाच त्रास दिला नव्हे. ज्या वेळेस आग्र्याच्या दरबारामध्ये त्यांनी माझा अपमान केला आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेमध्ये टाकलं, माझ्या दाढीच्या खालून पळून जायचं काम शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी केलेलं आहे. काय अपमान झाला असेल. अरे आज आम्ही कीर्तनाला जातो, स्टेटस ठेवतो, तेव्हा लोकांना कळतं जाधव महाराज कुंठ्याला गेले, जाधव महाराज सातारला गेले. पण शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीतून निसटले ही बातमी तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रामध्ये आली, तुम्हाला वाटत असेल कुठे गेली ही बातमी, धावत पडत सगळ्यात अगोदर कुठे गेली. आजचं जे इराण युद्ध चालू आहे, इराणला बातमी पोहोचली. शिवाजी महाराज मोगलांचा जो आलमगीर स्वतःला म्हणून घेतो औरंगजेब, त्याच्या नजर कैदेतून निसटले आहे. आणि तिथला जो बादशाह होता त्याचं नाव होतं शाह अब्बास. आणि त्याला जेव्हा खबर लागली की नजर कैदेतून शिवाजी महाराज पळून गेले, त्यानं एक वकील पाठवला आणि त्या वकिलासोबत पत्र दिलं. म्हणजे लगोलग जा आणि त्या औरंगजेबाच्या हातामध्ये पत्र देऊन ये. औरंगजेबाकडे वकील आला, इराणचा वकील आहे, शाह अब्बासचा वकील इराणहून आला, पत्र हातामध्ये दिलं आणि औरंगजेब पत्र वाचायला लागला. त्याच्यामध्ये सगळ्यात घाणेरड्या शिव्या औरंगजेबला दिल्या होत्या, कुणी शाह अब्बासला. आणि त्याच्यात एक वाक्य त्याला टाकलं होतं, ते म्हणजे अरे तू कसला आलमगीर. बरोबर आहे, आलमगीर शब्दाचा अर्थ होतो आलम म्हणजे दुनिया, या सगळ्या दुनियेला कैदेत ठेवणारा त्याला आलमगीर म्हटलं जातं. आणि हे काय म्हणतो शाह अब्बास, अरे तू कसला आलमगीर, तुला साधे शिवाजीराजे नजर कैदेमध्ये ठेवता आले नाहीत, तुझी अवकात फक्त बापाला कैदेत टाकण्याची आहे, तू आलमगीर नाहीस, तू पिदरगीर आहेस. पिदर म्हणजे बाप. कोणी इराणनी पत्र पाठवलं, इराणच्या बादशहाने. आणि हे मला सांगा त्या पत्रातले शब्द त्याच्या काळजाला काय घर करून गेले असतील. त्या काळामध्ये व्हॉट्सअप होतं का, त्या काळामध्ये सोशल मीडिया होता का, त्या काळामध्ये काही अशी तंत्रज्ञान होती का, नव्हती. त्या काळामध्ये मीडिया होता का. अरे इराणचं युद्ध सुरू झालं आणि जणू काही यांच्या घरावर बॉम्ब पडला, अशा पद्धतीने मीडियाचे लोक बोलायला लागली टीव्हीवर. सायरन काय वाजायला लागला काय, म्हणजे त्या काही काही इथे टीव्ही बातमी सांगणारे लोक आहे ना, ती हेलिकॉप्टर मधून बघता त्यांच्या याच्यामध्ये उतरायला लागले, दाखवलेलं काय परिस्थिती आहे बातम्या सांगणाऱ्यांची. युद्ध तिकडे चालू आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही बातमी गेली इराणला आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं की ज्या शिवाजी महाराजांनी माझी बदनामी अख्ख्या जगामध्ये केली, माझ्या नजर कैदेमधून पळून गेले, त्यांचाच छोकरा संभाजी आहे. फार दांडगी चूक केली की मी त्यांना जिवंत सोडलं. काहीही करून संभाजी महाराजांना नेस्त नाबूद केलं पाहिजे शपथ घेतली. आणि औरंगजेब बादशाह स्वतः 5 लाखाचं सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला आणि महाराष्ट्राचं स्वराज्य माती मोल करण्यासाठी या स्वराज्याकडे आलेला आहे. आणि आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये 5 लाखाचं सैन्य आहे. अरे ज्या ठिकाणी औरंगजेबाची छावणी पडायची त्या छावणीचा जर विस्तार बघितला तर एखादा आजचा जो जिल्हा असतो ना, त्या जिल्ह्याची जेवढी व्याप्ती आहे तेवढी औरंगजेबाच्या छावणीची व्याप्ती आहे. इतकं घोडदळ, पायदळ, उंटदळ आणि सैन्य त्या औरंगजेबाचं होतं. 5 लाखाचं पायदळ घेऊन, सगळा खजिना घेऊन औरंगजेब या मातीमध्ये उतरला. आणि आल्यानंतर या मातीमध्ये एवढा उच्छाद मांडला की या महाराष्ट्राची अवस्था कशी झाली ही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. कायम येथे नसाल से झाले
तुम्ही येथे नसानसे झाले आणि निर्णय देखील पाहिजे. काय अवस्था महाराष्ट्राची आहे. जणू काही या देशातून देवाचं अस्तित्व नष्ट झालं की काय. महाराष्ट्र बेचिराग करून टाकायचं स्वप्न त्या औरंगजेबाने बघितलं आणि त्याला वाटलं की काही महिन्यामध्ये स्वराज्याचं जे रोपट आहे ते उघडून फेकून देणार आणि संभाजी महाराजांना नेस्त नाबूद करून पुन्हा दिल्लीला जाणार हे औरंगजेबानं स्वप्न पाहिलं. पण सुरुवात कुठून करायची. बोहणी केली पाहिजे. आपण म्हणतो ना बोहणी झाली पाहिजे. सुरुवात काहीतरी एखाद्या रुपये तरी गिराईक आलं पाहिजे नगदी असं आपण म्हणतो. तसं औरंगजेबाला वाटलं स्वराज्याचा एखादा अवघड किल्ला जिंकायचा असेल त्याच्यापेक्षा आपण स्वराज्यामधला सोपा किल्ला जिंकूया. आणि सोपा किल्ला कोणता आहे. नाशिकच्या बाजूला रामशेज नावाचा किल्ला अत्यंत सर्वसाधारण किल्ला आहे. साधा किल्ला आहे. औरंगजेबानं विचार केला आपल्या सैन्याला पाठवलं सेनापतीला पाठवलं आणि तो जर किल्ला जिंकला तर आपल्या सैन्याचं मनोधैर्य वाढेल उत्साह वाढेल आणि संभाजी महाराजांचं राज्य नेस्तनाबूत करून टाकतील म्हणून सोपा किल्ला निवडला. आता परीक्षा झाल्या 10वी-12वीच्या. पहिला प्रश्न इतका सोपा असतो की आमचं पोरग पहिला प्रश्न वाचल्या असल्यानंतर 100 पैकी 100 कुठंच गेले नाहीत म्हणते. दुसरा पेपर काढला दुसरा प्रश्न काढला थोडासा अवघड येते. अरे नाही थोडा अवघड आहे बरं का. सोपा होता पहिला थोडा अवघड आहे. आणि तिसऱ्या प्रश्नापासून पुढे गेलं की सगळा मेंदू ब्लॅक. काहीच येत नाही 35% पडत नाही. अशी परिस्थिती आहे. पहिला सोपा प्रश्न कशासाठी दिला जातो त्याला वाटलं पाहिजे खरंच माझा अभ्यास झाला आणि शेवटचा प्रश्न असतो का तसं औरंगजेबानं सोपा प्रश्न आपल्या सेनापतीला दिला. म्हणजे जा सोपा किल्ला आहे आणि मावळे किती आहेत 300 मावळे आहेत आणि जा आणि जिंका. आणि हे लोक जिंकायला किल्ल्यावर गेले आणि विशेषतः परिस्थिती आहे की त्या किल्ल्यावर संभाजी महाराजांचं फक्त 300 मावळे हजर आहेत आणि त्यांच्याकडे तोफा सुद्धा नाहीत. पण जेव्हा त्यांना खबर लागली औरंगजेब आलेला आहे आणि त्याचा शहाबुद्दीन नावाचा एक सेनापती त्याचं सैन्य घेऊन आपल्यावर हल्ला करून चालून आलेला आहे आणि त्यानं तोफेचा भडीमार केला आणि मावळ्यांकडे तोफा सुद्धा नाहीत. त्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लाकडाच्या तोफामधून दारुगोळा कुठं पुढे जातो का. पण मराठे हुशार होते ते कारण शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे मावळे होते. लाकडाची तोफ बनवली मध्ये जनावरांचं चामडं घातलं त्याला जनावराची चरबी लावली आणि त्याच्यानंतर तोफेचा मार त्या औरंगजेबाच्या सैन्यावर केला आणि सगळं सैन्य गारद केलं आणि ज्याला वाटलं की किल्ला गेल्या गेल्या जिंकून येतो 1 महिना झाला तरी किल्ला जिंकता आला नाही. त्याचा जो सेनापती होता तो वापस गेला. सांगितला हुजूर किल्ला काही जिंकू शकलो नाही. कसं काय तुमच्याकडे तोफा होत्या ना. ते म्हणजे आपल्याकडे तोफा होत्या पण त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारच्या तोफा. कोणत्या तोफा लाकडाच्या तोफा होत्या. औरंगजेबानं डोक्याला हात लावला लाकडाचा तोफा काय अवघड म्हणजे मराठी लाकडापासून कुठे तोफा बनतात का. म्हणजे हो जनावरांचं चामडं लावलंय मध्ये आणि आपल्या तोफांपेक्षा उत्कृष्ट तोफा लाकडाच्याच आहेत. पुढच्या वेळेस जेव्हा तोफा मागवायचा ना हुजूर म्हणले त्या लाकडाच्याच मागवा. बघितलं का साधन संपत्ती नसताना सुद्धा लढतात त्याला महाराष्ट्रातले मावळे म्हटलं लक्षात घ्या. साधन संपत्ती नाही सेनापती कोण आहे माहित नाही किल्लेदार कोण आहे माहित नाही पण तो सेनापती जो आला औरंगजेबाचा त्याला नेस्त नाबूद केलं परत पाठवलं आणि त्याच्यानंतर एक बहादूर खान नावाचा सेनापती पाठवला. हे बहादूर खान त्याची पदवी आहे कारण तो ज्या ज्या युद्धामध्ये जायचा तिथं ते शौर्य प्राप्त करायचा आणि पुन्हा परत यायचा. म्हणजे त्याला पाठवलं म्हणजे तू अजून जास्तीचं सैन्य घे परंतु काय करतो तू जाऊन तो किल्ला काहीही करून ताब्यात घे. बहादूर खानानं प्रयत्न केला किल्ला जिंकता आला नाही पण त्याच्याकडे एक ज्योतिषी होता. तो ज्योतिषी धावत पळत आला. लक्षात घ्या हे ज्योतिषी लोक जे आहेत ना त्या काळातले जे सेनापती आहेत चांगल्या पदावर आहेत गडगंज पैसेवाले आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचं भविष्य सांगायचं काम करतात आणि ते जे प्रस्थापित लोक आहेत त्या ज्योतिषाचे पाय धुवून पाणी प्यायचं काम करतात. म्हणजे तेव्हाच्या काळातली गोष्टी आताची गोष्ट नाही बरोबर आहे. आणि मग हा जो प्रस्थापित होता तो जो होता त्याच्याकडे ज्योतिषी आला बहादूर खानाकडे आणि त्याने सांगितलं म्हणलं तुम्ही कितीही युद्ध केलं मराठे पराभूत होऊ शकत नाही. तुम्ही का कारण मराठे साधे सुधे नाहीत ते कोण आहेत ते भूत आहेत. म्हणजे भूत मराठी माणसं नाहीत
भूत आहेत, मग भूतांना वश करण्याची कला मी शिकलेली आहे. मग मी काय करतो, तुम्ही युद्ध करू नका, मी तुमच्या आघाडीवर राहतो आणि भूतांना वश करण्याचे मंत्र म्हणतो. आणि जसंही मी मंत्र म्हटले की काय होईल, सगळे मराठे धावत पळत किल्ला सोडून घेऊन आपल्याकडे येतील आणि किल्ला ताब्यात घेऊ आणि बादशाला जाऊन नजराणा अर्पण करू. ते म्हटले काय सोपी आयडिया आहे, अहो तोफ गोळा मारायची गरज नाही, भाला फेकण्याची गरज नाही, तलवार घेऊन लढण्याची गरज नाही, पण माझी एकच अट आहे, काय, मला मंत्र म्हणण्यासाठी 100 तोळे सोन्याचा साप लागतो. किती? 100 तोळे. आता 100 तोळे गुणिले 1.5 लाख, म्हणजे हिशोब करत करेपर्यंत माझं संभाजीनगर येईल. बरोबर आहे की नाही? लावता येईल का हिशोब? 100 तोळे सोन्याचा साप. त्यानं म्हटलं अरे रामशेज किल्ला जर जिंकता येणार असेल, 100च काय 200 बी करून देतो. तात्काळ आदेश दिला, 100 तोळे सोन्याचा साप आणला आणि सैन्य माग, सेनापती माग, आणि युद्धाला कोण चाललाय? ज्योतिषी. साप कुठं धरला? छातीला धरला आणि मंत्र पुटपुटत निघाला. किल्ल्यावरून सगळे मावळे संभाजी महाराजांचे बघत होते. अरे म्हणले सैन्य तर यायला लागले पण हल्ला करायला तयार नाही, काय गंमत आहे? आणि बघतात तर काय, कोणीतरी सांगितलं, म्हणले ते समोर आहे ना, समोर येणारा तो हातो नाग धरलाय 100 तोळ्याचा, तो ज्योतिषी आहे म्हणले. आणि मग तो काय करतो? काय नाही, ते भूतो वश करतो म्हणले. असं आहे का? येऊ द्या म्हणले त्याला. आणि तोफ सुद्धा मराठ्यांनी तोफ वापरली नाही, तलवार वापरायचा प्रश्न नाही, भाला फेकायचा प्रश्न नाही. आपण शेतामधले माकडून वानर हाणायला काय करतो? गोफणी वापरतो की नाही? मावळ्यांनी गोफणी बाहेर काढल्या आणि त्याला अर्धा रस्ता किल्ल्यापर्यंत येऊ दिलं आणि एकाही सैन्याचा निशाणा धरला नाही. म्हणले अगोदर त्या ज्योतिषाचं टाळकं फोडा म्हणले. भूतवश करतो म्हणले ना, आपण त्यालाच वश करू म्हणले. आणि असा एक किल्ला गोफणीतून भर 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 वाऱ्याच्या वेगानं आला आणि दंदिशी छातीवर आदळला आणि 100 तोळे सोन्याचा साप 180च्या स्पीडनं जाऊन बाहेर जाऊन पडला आणि छातीचे हाडं मोडून तिथंच तो ज्योतिषी उताना पडला. वाचवा वाचवा, मेलो मेलो. ज्योतिषी आणून शिवाजी महाराजांनी कधी युद्ध बघितलं नाही, मुहूर्त बघून शिवाजी महाराजांनी कधी किल्ला बांधला नाही. अरे दिवस कोणता आहे, रात्र कोणता आहे? कारण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. हरीच्या दासांना सगळ्या दिशा आणि सगळा काळ शुभ असतो, कारण त्याच्या पाठीशी पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत. आणि संभाजी महाराजांनी बुधभूषण मध्ये लिहिलेलं आहे की जे दैववादी लोक असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. हे बुधभूषणच्या माध्यमातून सांगायचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि आज असाच एका ज्योतिषाला अटक झाली बरं का. परत मुद्दा तिथं येऊन थांबला. ज्योतिषाला अटक झाली, भूत वश केले म्हणून नाही, नको नको त्या गोष्टी केल्या म्हणून अटक झाली. आता ज्याला स्वतःचं भविष्य, मला अटक होणार आहे भविष्यामध्ये, हे कळालं नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबारायांचा भाग आहे, अरे तुमच्या घरामध्ये माणसं येतील आणि माणसं म्हणतील मी तुमचं भविष्य सांगतो, मी तुमचा भूतकाळ सांगतो आणि मी तुमचं वर्तमान काळ सांगतो, तुमचं कल्याण करतो. म्हणून तुकोबाराने आम्हाला सावध करून ठेवलेलं आहे. सांगो जाणते शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा अंधासी कंटाळा पाहो नावडती डोळा. रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक, तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती. तुकोबाराय म्हणतात सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. हे देवा, जी माणसं म्हणतात की मी तुमचा वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ सांगतो, ही माणसं आम्हाला बघायला आवडत नाही. आणि चुकून अशा माणसाने आयुष्यामध्ये कधी पुण्याचं काम केलं असेल तर तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती. ते उरलं सुरलं पुण्य सुद्धा अधोगतीला जातं. इतकं पाप आहे काय भूत भविष्य वर्तमान सांगणं ऐकणं. म्हणून हरिदासानं काय केलं पाहिजे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने दिन जीवा सुखले. अरे फक्त देव आपला करून घेणार, काय गरज आहे हमका ज्योतिषी तमका ज्योतिषी? अरे पांडुरंग परमात्मा एकदा जर आपल्या बाजूला आला की नाही, तरी काळाच्या माथ्यावर सुद्धा लात मारायची ताकद आमच्या वारकऱ्यांमध्ये तयार होते. म्हणून तो देव फक्त आपला करून घेतला पाहिजे. देवाच्या भोवती मांडलेलं जे बाजार आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचं कल्याण नाही.
हा सांगणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. आणि मग तो मोत्तद्दार, तो ज्योतिषी पडला आणि पुन्हा तो जो बहादूर खान आहे तो ज्योतिषाचं सकट आलमगीर औरंगजेबकडे गेला आणि त्यानं सांगितलं 2 वर्ष झाली पण आम्ही काही किल्ला जिंकू शकलो नाही. मग कासिम खान किरमानी नावाचा सेनापती पाठवला, 40,000ची फौज पाठवली. महाराष्ट्रातला सगळ्यात सोपा जिंकायला किल्ला तब्बल 4 वर्ष लागले पण एकाही सेनापतीनं सैन्यानं किल्ला जिंकला नाही. कासिम खान किरमानीनं आयडिया काय केली, सैन्याचे 2 भाग केले. एक सैन्याचा भाग पाठवला किल्ल्याच्या दुसरीकडे आणि तिथून आक्रमण करतो असं दाखवलं. म्हणजे ते 300 मावळे आहेत की नाही तिकडे लक्ष देतील आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूला काही सैन्य जाईल आणि किल्ला ताब्यात घेईल अशी आयडिया होती. पण संभाजी महाराजांचे मावळे अत्यंत हुशार होते. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला जेव्हा धिंगाणा सुरू झाला त्यांनी तिकडे युद्ध सुरू केलं. पण काही माणसं किल्ल्याच्या मागच्या बाजूला अंधारामध्ये हातामध्ये लाकडी सोटे घेऊन बसवले. आता किल्ल्यावरून वर चढायला लागले. दोरखंड टाकल्यानंतर जी 2 माणसं आहेत ना, कुणाची, त्या औरंगजेब बादशहाची 2 माणसं आहेत, किल्ल्यावर आली पण त्याला कसलाही विरोध केला नाही. आता तुम्हाला वाटेल आलीवर आता किल्ला ताब्यात घेणार, मारून टाकायला पाहिजे, पण नाही, ते संभाजी महाराजांचे मावळे आहेत. ते आताताईपणा करत नाही. वर आले, त्यांनी वर आल्यावर काय केल्या, मोठमोठे दोरखंड खाली सोडले महाराज किल्ल्यावरून. आणि दोरखंड खाली सोडले. 2 दोरखंड खाली सोडल्यानंतर या दोरखंडावरून काही 8-10-20-25 सैन्य वर चढायला लागलं आणि त्या दोरखंडावरून 8-10-20-25 सैन्य वर चढायला लागलं. आणि चढणारं सैन्य जसंही किल्ल्याच्या अर्ध्या तटबंदीपर्यंत आलं, संभाजी महाराजांचे मावळे बाहेर येतात. हातामध्ये असणारे लाकडी सोटे हे जे दोरखंड धरून थांबले होते यांच्या टाळक्यात घालतात आणि इतका जोरात प्रहार करतात की त्या दोघांचे डोळे खोबणीतून बाहेर पडतात आणि हे दोघं तर मरतातच. पण त्यांच्या हातामध्ये जो दोरखंड आहे आणि त्या दोरखंडाला लटकलेलं जे सैन्य आहे ते सगळं दरी खोऱ्यामध्ये पडतं आणि ते सुद्धा जायबंदी होतं, गारद होतं. हे संभाजी महाराजांचं सैन्य आहे. आणि 4 वर्ष झाल्यानंतर किल्ला पराभूत झाला. औरंगजेबाकडे जातात, सांगतात, अरे माझे सगळ्यात बहादूर सैन्य पाठवलं, सगळ्यात बहादूर सेनापती पाठवले, तरी सुद्धा हा किल्ला जिंकता येत नाही. आणि मला वाटलं की मी संभाजी महाराजांना अवघ्या काही महिन्यामध्ये स्वराज्य गारद करेल. आणि त्यावेळेस औरंगजेबानं एक कृती केलेली आहे, ती आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या राजासाठी सगळ्यात महत्वाचं, त्याच्यासाठी प्राणापेक्षाही जास्त महत्वाचं काय असेल तर त्याच्यासाठी त्याच्या डोक्यावरचा जो जिरेटोप असतो त्याला किमांश म्हटलं जायचं. तर त्याच्यामध्ये राजाचा सगळा स्वाभिमान त्याच्यामध्ये असतो. औरंगजेबानं रागाच्या भरामध्ये तो डोक्यावरचा जिरेटोपाचा जो किमांश आहे तो किमांश काढला आणि सगळ्या सैन्याच्या समोर जमिनीवर आपटला आणि त्यानं शपथ घेतली की जोपर्यंत संभाजी महाराजांना गारद करणार नाही, स्वराज्य मिळवणार नाही, तोपर्यंत हा टोप मी माझ्या डोक्यावर कधीच चढवणार नाही. आणि संभाजी महाराजांनी त्याची शपथ पूर्ण केली. औरंगजेब मेला या मातीमध्ये, पण पुन्हा कधी डोक्यावर तो तोप चढवू शकला नाही, कारण स्वराज्याचा एकही किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला नाही. ही संभाजी महाराजांची त्या काळातली हिंमत आहे, ही त्या काळातली ताकद आहे. हे संभाजी महाराज अत्यंत शूर आहेत. हा संभाजी महाराजांचा इतिहास आहे. विठ्ठल अशा पद्धतीने संभाजी महाराजांचं धैर्य त्या काळामध्ये वाढत होतं आणि म्हणून औरंगजेबाला याच मातीमध्ये नेला. पण औरंगजेबाला या स्वराज्यामध्ये एकही इंच जमीन काबीज करता आला नाही. हा संभाजी महाराजांचा इतिहास आहे. हा संभाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. अरे आम्ही परंपरेच्या नावाखाली नको त्या गोष्टी पुढे ढकलण्याचं काम करत असतो. लक्षात घ्या, कीर्तन, वारकरी संप्रदाय, वारकरी संतांचे विचार का समजून घ्यायचे? संतांनी आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन त्या काळामध्ये सांगितला. आणि लक्षात घ्या, परंपरेच्या नावाखाली नको त्या गोष्टी आम्ही इतकं त्याचं हे करतो. शिवाजी महाराज हिंदू होते. शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचा अभिमान जरूर होता, पण जिथं जिथं धर्म स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यामध्ये अडसर ठरला ते कलम शिवाजी महाराजांनी बाजूला ठेवला. आपल्या धर्मामध्ये कलम आहे, समुद्रबंदी पाप आहे, समुद्र उल्लंघन करणे पाप आहे. शिवाजी महाराज म्हणतात की स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता असली पाहिजे. शिवाजी महाराजांनी आरमारदर उभं केलं आणि समुद्रामध्ये भारतातलं पहिलं आरमारदर उभे करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज ठरलेले आहेत. जगानं नोंद घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची. जिथं जिथं अडसर आहे कलम बाजूला केलं. अरे राजाराम महाराजांचा जन्म पालथा झाला.
आता आजच्या काळामध्ये एखादं लेकरू जर असं जन्मलं, पालथं जन्मलं, तर काय काय शांती केली जाते, काय काय ग्रंथ बघितले जातात, काय काय शास्त्रोक्त पद्धतीने विधी केले जातात. तुम्हाला सांगायची गरज आहे का? मी ज्या मराठवाड्यातून येतो आमच्या इकडे अशी अंधश्रद्धा आहे, एखादं लेकरू जर पायाळू जन्मलं, पायाळू जन्मणे, पायाकडून जन्म होणे, बरोबर आहे. लेकरांचा जन्म डोक्यातून होतो, पण काही अपवादात्मक लेकरं पायाकडून जन्मतात. अशी पायाळू लेकरं असतील ना, तर आम्हाला शाळेत जाताना अगोदरच सांगितलं होतं, पायाळू लेकरांच्या बाजूला बसू नका. का? कारण त्याच्यावर वीज पडते म्हणले. आजच्या काळातली अंधश्रद्धा काय, त्याच्यावर वीज पडते. म्हणून आम्ही काय करायचो, जे पायाळू आहे ना त्याच्यापासून 120 किलोमीटर लांब बसायचो. मागं सरनं जरी म्हणलं इथं बस, अजिबात बसणार नाही. का? पायाळू आहे. अहो, उन्हाळ्यामध्ये कुठे वीज पडते का? पण तरी सुद्धा त्याच्यावर लांब बसायचो. आणि राजाराम महाराजांचा जन्म पालथा झाला. अरे खबर आली, महाराज आपणास पुत्र झाले, परंतु ते पालथे झाले. आणि महाराजांचे सल्लागार आले, त्यांनी सांगितलं, महाराज अपशकुन आहे, स्वराज्यावर संकट येणार आहे आणि इतकं मोठं संकट चालू जाणार की आपल्या स्वराज्याला नेस्तनाबूत केलं जाईल. म्हणून काय केलं पाहिजे? काही विशिष्ट प्रकारची विधी करून घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस कृष्णाजी आनंद सभासद दरबारामध्ये बसलेले आहेत, त्यांनी हे सगळं संभाषण ऐकलं. आणि त्यावेळेस शिवाजी महाराज काय म्हणतात, कृष्णाजी आनंद सभासदांनी आपल्या पुस्तकामध्ये नोंदवून ठेवलं. जसंही सल्लागारांनी सांगितलं की आपल्याला पुत्र झाला, तो पालथा जन्मला, त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात की अरे माझा मुलगा पालथा जन्मला, हा अपशकुन नाहीये. तो ज्या अर्थी पालथा जन्मला, त्या अर्थी दिल्लीच्या औरंगजेबाला पालथा घातल्याशिवाय राहणार नाही. हे शिवाजी महाराजांचे उद्गार आहे. आणि त्या शिवाजी महाराजांच्या पोटी जन्मलेला छावा म्हणजे कोण असेल तर छत्रपती संभाजी महाराज आहेत. जिथं जिथं धर्माचं कलम चांगलं आहे, अत्यंत अभिमान बाळगला, पण जिथं जिथं काही गोष्टी अडसरल्या त्या बाजूला सारण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. आणि हे लक्षात ठेवा, आपल्या आजच्या कीर्तनाचा सार एवढा जरी घेतला, एका पिढीचा गाढवपणा दुसऱ्या पिढीची परंपरा बनते. मी काय सांगितलं? एका पिढीचा गाढवपणा दुसऱ्या पिढीची परंपरा बनते. म्हणून तुकोबाराय सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, न धरावे चाली, करावा विचार, वरील आहार गळी लावी. तुकोबाराय म्हणतात, माझ्या माय बापानं जशास तशी आलेली चाली, रूढी परंपरा जशास तशी स्वीकारू नका, थोडासा विचार करा. कल्याण करणारी असेल तर निश्चितपणे पालन करा, पण तुमचं अवकल्याण करणारी आणि नुकसान करणारी असेल तर ती बाजूला सारा. हे तुकोबाराने सांगितलं. तिथं दृष्टांत दिला, वरील आहार गळी लावी. गळी लावी म्हणजे आपण मासे पकडण्यासाठी पाण्यामध्ये काय सोडतो? गळ सोडतो, बरोबर आहे. पूर्वी आडामध्ये पोहरा पडला तर ते काढण्यासाठी गळ असायचा. तुमच्याकडे पण आड वगैरे असेल ना त्या काळात, बरोबर. आता घराघरामध्ये पाणी आलेलं आहे, ते आपल्याला ग्रामपंचायतचे उपकार आहेत आपल्यावर. पण पूर्वी आडामध्ये पाणी शेंगायला जावं लागायचं, पोहरा पडला गळ काढावा लागायचा. तसं माशाला जर पकडायचं असेल तर माशाला आवडणारी पदार्थ गळाला लावली जायची, पाण्यामध्ये सोडली जायची. आणि माशाला वाटायचं, काठावर बसलेला माणूस माझ्या पोटाची किती काळजी घेतो, त्याला माझ्या खानदानाची किती काळजी आहे, त्याला असं वाटतं की माझं पोट भरलं पाहिजे आणि मला पोट भरण्यासाठी त्यानं तो आहार माझ्यासाठी खाली सोडलेला आहे. आणि मग माशाची परंपरा काय आहे? जसाही गळ खाली आला, जसाही गळ खाली आला की त्यानं विचार केला, माझं अख्खं खानदान पळत गेलेलं आहे खाण्यासाठी, माझे आजोबा गेलेले आहेत, माझे पंजोबा गेलेले आहेत, माझे वडील गेले, आई गेली, काका गेले, काकू गेल्या, सगळेच गेले आणि जाऊन काय केले? मरण पावले. कारण तुकोबाराय सांगतात, आहाराच्या मिसे गळ घेई मासा, फुटोनिया घसा मरण पावले. आहाराच्या आशेनं गळ तोंडामध्ये पकडण्यासाठी गेलेला मासा घसा फुटून मरण पावतो. म्हणून आम्हाला सांगताना तुकोबाराय म्हणतात, न धरावे चाली, करावा विचार. रूढी परंपरा जशाच तशा स्वीकारू नका, थोडासा विचार करा. अन्यथा काय होतं? एक गाजलेला दृष्टांत तुम्हाला सांगतो. आपल्याला कीर्तनाच्या शेवटाकडे जायचं आहे. एका गावामध्ये एका मुलाचं लग्न झालं. त्याच्या आईनं ते लग्न अत्यंत आनंदानं आणि धूमधडाक्यामध्ये केलं. लग्नामध्ये गावजेवण द्यायची पद्धत, आणि गावजेवण दिलं. दिल्यानंतर ती सुनबाई, नवीन सुनबाई घरामध्ये आली आणि गावजेवण देताना त्या काळामध्ये गोड पदार्थ म्हणून जे दिला जायचा, त्या काळामध्ये गोड पदार्थ एक विशिष्ट प्रकारचं दूध होतं. त्या दुधामध्ये गोड गोड पदार्थ टाकून ते दूध दिलं द्यायचं सगळ्यांना. मग त्या सासूबाईनं काय केलं? तिने सांगितलं, सगळा स्वयंपाक तुम्ही बाजूला करा, पण या दुधाच्या भांड्याजवळ मी स्वतः बसणार आहे आणि हे दुधाचं भांड तापवण्याचं काम मी स्वतः जातीनं करणार आहे. आणि दुधाचं भांड तापवण्याचं काम सुरू झालं. बाहेर बंगत बसलेली
पंगत बसल्यानंतर पत्रावळ्या आल्या, त्याच्यावर भात आला, मीठ आलं, वरण आलं, द्रोण आलं, सगळे सगळे पदार्थ आले. आता ते गोड दूध आलं की जेवणाचा कार्यक्रम सुरू करायचा एवढाच कार्यक्रम बाकी होता. पण इकडे घरामध्ये एक वेगळाच प्रकार घडला महाराज. ज्या खोलीमध्ये दुधाचे पदार्थ बनत होते त्या खोलीला एक खिडकी होती आणि त्या खिडकीमधून आतमध्ये उडी मारताना त्या मांजराचा पाय, मांजर उडी मारायचा प्रयत्न करत होतं, त्याचा पाय खिडकीला अडकला आणि त्याच्या उडीचा अंदाज चुकला आणि त्याची उडी त्या दुधाच्या भांड्यामध्ये पडली. आता उकळतं दूध आहे, बाहेर पंगत बसलेली आहे आणि ते जसं हे मांजर त्या उकळत्या दुधामध्ये पडलं, आता त्याचं काही म्हणजे थंडा थंडा कुलकुल झाला असेल का, तात्काळ मरण पावलं मांजर आणि मेल्यानंतर त्याचे 4 पाय बाहेर आले. आता सासूबाईने विचार केला, बाहेर पंगत बसलेली आहे आणि खीर आता ते दूध आता उकळत आहे, गरम आहे आणि या दुधाच्या पातेल्यामध्ये मांजर पडलेला आहे. आता जर हे मांजर आपण असं काढलं आणि खीर फेकून दिली तर लोकांना वाटेल की आम्हाला गोड जेवणाचा कार्यक्रम झालाच नाही. मग तिला आजूबाजूला बघितलं, कोणीच बघत नव्हतं. बाजूला एक फडकं पडलं, ते उचलून मांजराचे 4 पाय धरले आणि त्याच खिडकीतून बाहेर फेकून दिले आणि नेमकं ते मांजराचे पाय त्या कापडामध्ये पकडून बाहेर फेकताना नवीन लग्न झालेली सुनबाई मध्ये आली. तिने बघितलं दूध उकळलेलं आहे, दूध सगळं शिजलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते मांजर पकडून खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. पण सासूबाईला असं का केलं विचारायची हिंमत नव्हती आणि दिवसामागून दिवस गेले. ती बिचारी तिची सासू मरण पावली. आता हिचं वय झालं आणि ह्याला लेकरं झाले आणि लेकरं हिचं वय झालं, ही वयामध्ये म्हातारी झाल्यानंतर हिचे लेकरं वयामध्ये आले. तिने सुद्धा तिच्या मुलाचं लग्न केलं आणि केल्यानंतर गाव जेवण दिलं आणि देत असताना आपल्या खानदानाची परंपरा म्हणून त्या दुधाच्या भांड्याजवळ स्वतः बसली आणि जसंही दूध शिजलं पण तिला लोक वाढायला जाणार, तिने सांगितलं थांबा, कुणीही त्या दुधाच्या भांड्याला हात लावायचा नाही. का म्हणले सासूबाई, काय हात लावायचं नाही? म्हणजे खबरदार, हात लावाल तर आमच्या खानदानाची परंपरा आहे. काय परंपरा आहे सासूबाई? अरे उकळतं दूध जेव्हा शिजतं तेव्हा पंक्तीमध्ये वाढण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये एक जिवंत मांजर भुचकळून मारतात आणि खिडकीतून बाहेर फेकतात आणि त्याच्यानंतर लोकांना जेवायला देतात. लोकांनी हातातले पातेले फेकून दिले, हातातले बकेट फेकून दिले, म्हणजे उलटणे बिलटणे चमचे सगळे फेकून दिले आणि लोक कुठे गेले? पंगत बाहेर बसली आणि 4-5 लोक पळाले. म्हणजे जाय कुठं मांजर दिसतं का बघा, त्याला घेऊया. आता मांजराला कुणीतरी खबर सांगली, म्हणले आता इथं आपल्याला याच्यामध्ये बुडून बुडून मारणार आहे. सगळी मांजरं साताराला पळली. एकही मांजर गावात थांबलं नाही. त्यात एक मरतुकड होतं, त्याला या वाडेकऱ्यांनी पकडलं, सासूबाईच्या हातामध्ये आणून दिलं. म्हणजे सासूबाई हे घ्या मांजर, आणि ते फडक्यामध्ये त्याचे 4 पाय पकडले, बुचकळून मारलं आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. म्हणजे आता लोकांना दूध वाढायला हरकत नाही. आणि लोकांना जेव्हा दूध आलं त्यांना काय माहित आहे खोलीच्या आतमध्ये काय प्रकार झाला. लोक म्हणायला लागले एवढ्या पंक्तीमध्ये जेवण केलं पण एवढं चांगलं दूध आमच्या आयुष्यामध्ये कधी खाल्लं नाही. कसं खाणार? मांजर मारून टाकलेलं. म्हणून तुकोबराय सांगतात, न धरावी चाली करावा विचार, वरील आहार गळी लावी. संभाजी महाराज, शिवाजी महाराज म्हणजे काळाप्रमाणे विचार करणारे आणि जे काळाला अनुकूल आहे ते स्वीकारणारे विज्ञानवादी राजे होते. त्यांचा तोच विचार आपण आत्मसात केला पाहिजे. हाच आपल्या कीर्तनाचा आजचा संदेश आहे.
तुका म्हणे माझी लाजवी तुका म्हणे माझी लाजवी मनी माझला जरी सेवा तुझी मला दिली तुका म्हणे माझी लाजवी काय तुम्ही से झाले काय तुम्ही
आम्ही लाजलेली सेवा हेलपणी दोघा जुना झाले या शौर्यवान धीरवान छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांसोबत लढत एकीकडे मुघलांचं आक्रमण आहे, दुसरीकडे इंग्रज आहेत, तिसरीकडे पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, सिद्धी आहेत. एवढं परकीय शत्रूचं आक्रमण सगळ्या बाजूला या स्वराज्यावर चालून येत असताना संभाजी महाराजांच्याच घरातली काही मंत्रिमंडळातली काही माणसं संभाजी महाराजांना फितूर झाले आणि या लोकांनी जो मुकर्रब खान या कोल्हापूरच्या ठिकाणी आला होता त्या मुकर्रब खानाला गुप्त बातमी दिली की संभाजी महाराजांनी रायगड किल्ला सोडलेला आहे. संगमेश्वर मुक्काने संभाजी महाराज निवडक मावळे घेऊन एका तंट्याचा न्याय निवाडा करण्यासाठी आलेले आहेत आणि ते युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत. विचार करा, सांगणारे जे कोणी आहेत ते एवढे गद्दार होते की हा जो मुकर्रब खान आहे हा मोगलाईमध्ये आत्ताच आला होता, त्याला इकडला परिसर काहीही माहित नाही, मोगलांची परिस्थिती सुद्धा माहित नाही. त्याच्या अगोदर त्याची पोस्टिंग हैदराबादला होती
हा संपूर्ण परिसर त्याच्यासाठी नवीन आहे. आणि आजही त्या संगमेश्वरच्या जंगलामध्ये जर गेलो आपण तर त्या ठिकाणी आजही आपल्याला रस्ता सापडणार नाही, एवढी घनदाट झाडी आहे. त्या काळामध्ये तर ते जंगल अजूनही घनदाट होतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गुप्तहेरांनी बातमी आणली, तात्काळ मुकर्रब खान आपलं सैन्य घेऊन या संगमेश्वरचा घाट उतरून तो कोकणामध्ये उतरतो. संभाजी महाराज ज्या वाड्यामध्ये थांबलेले आहेत त्या वाड्याला घेरा घालतो आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांवर आक्रमण आणि हल्ला करण्याचं काम करतो. संभाजी महाराज जिहामेशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेवटी संभाजी महाराज आणि त्यांचे जीवश्य कंठस्थ मित्र कवी कलश अटक केले जातात. स्वराज्याचा युवराज अशा पद्धतीने अटक होतो आणि अटक झाल्यानंतर संभाजी महाराजांची धिंड काढली जाते. त्यांची विटंबना खरं तर आपण या ठिकाणी सांगूही शकत नाही, ऐकू शकत नाही. संभाजी महाराजांच्या अंगावरून पेटते पलिते फिरवले जातात. संभाजी महाराजांच्या अंगावरची चांबडी सोडली जाते. त्या सोडलेल्या चांबडीवर मिठाचं पाणी करून संभाजी महाराजांच्या अंगाची नाही केली जाते. अरे खाकी खाण्याला संभाजी महाराज आणि कवी कलशाला साखळ धंडाने इतकं जोरदार जखडलं होतं की त्यांचे डोळे आणि फक्त जीभ तेवढी मोकळी आहे. अख्खे संभाजी महाराज साखळ धंडानं करकचून बांधलेले आहेत. उंटाच्या शेपटीला त्यांना बांधण्यात आलं आणि त्यांना या रस्त्यानं खेचून नेण्यात आलेला आहे. त्याच उंटावर संभाजी महाराजांना विदूषकाची टोपी घालण्यात आली आणि संभाजी महाराजांची धिंड या स्वराज्यामध्ये काढण्यात आली. आणि संभाजी महाराजांची एकीकडे एवढी विटंबना होत असताना काही धर्मद्रोही माणसं, राष्ट्रद्रोही माणसं, देशद्रोही माणसं आपल्या घरावर पुढ्या उभारून आनंदाचा सण साजरा करत होते. केवळ संभाजी महाराजांच्याच वेळेस नव्हे, राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालं त्याच्यानंतर काही लोकांनी साखर आणि पेढे वाटल्याची नोंद आहे. महात्मा गांधींना गोळ्या घातल्या त्याच्यानंतर सुद्धा काही ठिकाणी पेढे वाटल्याची नोंद आहे. लक्षात घ्या, संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं जात होतं आणि काही विशिष्ट वृत्तीची माणसं आनंद उत्सव साजरा करत होती. त्या संभाजी महाराजाला अटकेमध्ये बघितल्यानंतर त्या औरंगजेब बादशाहला शिवाजी महाराज आणि बाल शंभूराजे आपल्या आग्र्याच्या कैद्यामध्ये आले होते आणि हेच शिवाजी महाराज आणि हेच संभाजी महाराज आहेत. हे माझ्या दाढी खाली दिसून गेले होते. माझे संबंध आलम दुनियेमध्ये माझी बदनामी झाली होती. स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही आणि औरंगजेबानं ज्या सिंहासनावर औरंगजेब बसला होता त्या सिंहासनाचा त्याग केला. तो सिंहासनावरून खाली उतरला, गुडघे टेकले आणि आकाशाकडे दोन्ही हात करून प्रार्थना करायला लागला. कारण त्याचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की शिवाजी महाराज माझ्या कैदेतून निसटले, ते ह्याच संभाजी राजांना घेऊन निसटले आणि ते संभाजी राजे माझ्या नजरेसमोर आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा औरंगजेबानं गुडघे टेकले तशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांचे जीवलग मित्र असणारे कवी कलशांना काव्य सुचलं आणि त्यांनी लगेच बेभानपणे म्हटलं, राजन हो तुम साच खरे, खूब लढे तुम जंग आणि देखत तव चंड प्रताप जही तखत त्यजत औरंग, देखत तव चंड प्रताप जही तखत त्यजत औरंग. हे राजा, तू हे युद्ध फार प्राणपणानं लढलाय. हे राजा, हे युद्ध तू अत्यंत धैर्यानं शौर्यानं लढलेला आहे. तू इतका शूरवीर आहेस की तुला साखळदंडानं बांधल्यानंतर औरंगजेबानं सुद्धा तुझ्या समोर गुडघे टेकलेले आहेत. इतका शूरवीर राजा तू आहेस. विचार करा, हे शब्द उच्चारल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असेल. जीभ छाटण्यात आली, डोळ्यामधून तात्या सळ्या ठेवण्यात आल्या आणि संभाजी महाराजांचा अंत याच मातेमध्ये करण्यात आलेला आहे. हे संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी अस्खलित संस्कृत मधून बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज, नतशीक नायिका भेद 7 शतक सारखा ग्रंथ निर्माण करणारे संभाजी महाराज. अरे ज्या 2 वर्ष वय असताना आईचं निधन झालं, 5, 6, 7 वर्षाचं वय असताना मोगलांचे मनसबदार म्हणून ओलीस राहिले. आपण एखाद्या बँकेकडे जर कर्ज काढलं तर आपली प्रॉपर्टी ओलीस ठेवतो. शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजपुत्र पोटचा गोळा मोगलांकडे शत्रूकडे ओलीस ठेवलेला आहे. वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजी महाराजांना जावं लागलेलं आहे आणि संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना जेव्हा कैद केलेले आहे तेव्हा औरंगजेबाच्या दरबारात जाण्याचा अधिकार फक्त संभाजी महाराजांना होता. हे संभाजी महाराज रात्री झोपताना आपल्या वडिलांच्या कुशीमध्ये झोपत असत आणि लहान आपल्या चिमुकल्या ओठानं प्रश्न विचारत असेल की बाबासाहेब हे असं का, आबासाहेब हे कसं का. आणि आपल्या शंभू राजांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शिवाजी महाराज देत होते. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपल्याला आग्र्याच्या दरबारातून निष्ठाचंय, महाराष्ट्रामध्ये परत जायचंय. कोण आनंद झाला, पण लगेच लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी सांगितलं आम्ही पुढे जाणार आहोत, तुम्हाला याच दरबारामध्ये मागे थांबायचं आहे.
वर्ष 9 असताना संभाजी महाराजांना वरील निघून गेले, सैन्य निघून गेलं आणि उत्तरेमध्ये मोगलांच्या राज्यामध्ये एकटं थांबावं लागलेलं आहे. मोजक्या नावल्या निशी थांबावं लागलेलं आहे. आणि शिवाजी महाराज इथे येतात आणि आल्यानंतर संभाजी महाराज मरण पावले हे नुसतं सांगून स्वस्त बसत नाही, तर संभाजी महाराजांची उत्तर क्रिया त्यांचं 10व 12व 13व करून घेतात. कारण ही खबर गुप्तहेराने औरंगजेबाला दिली पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की शिवाजी महाराज जरी विसरले, संभाजी महाराज मरण पावले, त्याला तेवढा तरी आनंद मिळाला पाहिजे. आणि औरंगजेब गाफील झाला की शिवाजी महाराजांनी शंभू राजांना बोलावून घेतलेला आहे. वयाच्या 9व्या वर्षी जिवंत असताना ज्यांचं 10व 13व उत्तर क्रिया झाली ते संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धाराकृती पडले. ज्या महाराष्ट्र धर्माचं निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्या महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. रहुला खानाच्या मार्फत 2 प्रश्न संभाजी महाराजाला विचारले की एक, तुझ्या किल्ल्यांच्या तिजोऱ्याची चावी कुठे आहे, किल्ल्यांच्या चाव्या कुठे आहेत, आणि दुसरा प्रश्न विचारला माझी कोणकोणती माणसं तुला फितूर आहेत. संभाजी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की अरे हे जे राज्य आहे ते काय माझ्या एकट्याचं नाही, हे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं राज्य आहे. त्याच्या किल्ल्या मेले तरी मी तुला तुझ्या ताब्यात देणार नाही. आणि तुझी जी माणसं मला फितूर आहेत ती माझे मित्र आहेत, आणि मित्रांचा विश्वासघात करणे हा मराठ्यांचा धर्म नाही. त्यांची नावं मी तुला कधीही सांगणार नाही. संभाजी महाराजांचे उद्गार आहे. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांना हाल हाल करून मारण्यात आलेला आहे. म्हणून संभाजी महाराज महाराष्ट्र धर्माचे रक्षण करते होते. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. संभाजी महाराज माणुसकीच्या धर्माचं रक्षण करणारे होते. या संभाजी महाराजांचा ज्वाजन्य इतिहास याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतका पसरला की काही अवघ्या महिन्यामध्ये संभाजी महाराजांचं राज्य काबीज करतो म्हणणारा औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मेला. आणि मेल्यानंतर औरंगजेबाची अवस्था इतकी वाईट झाली की त्याचं प्रेत दिल्लीला घेऊन जाण्या एवढा पैसा सुद्धा मोगलांकडे शिल्लक राहिला नाही. ही अवस्था संभाजी महाराजांच्या सैन्यानं त्याच्यानंतर औरंगजेबाची केली होती. आणि त्या औरंगजेबाला पुन्हा दिल्लीचं तोंड पाहता आलं नाही. त्याला संभाजीनगरच्या बाजूला फरीदाबाद येथे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःला गाडून घ्यावं लागलं. पण संभाजी महाराजांचं स्वराज्य कधीच करता आलं नाही. हा संभाजी महाराजांचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास मला जशा पद्धतीने मांडता येईल त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या एखाद्या सणाला आपल्या घरातला जर माणूस मेला तर आपण तो सण साजरा करत नाही. आपण सर्वांनी सण साजरा करत असताना संभाजी महाराजांची आठवण म्हणून त्यांच्या प्रतिमेचं पूजन गुढीपाडव्याला करावं. भगवा झेंडा आपल्या घरावर लावावा. कारण स्वराज्याची निशाणी म्हणून भगवा ध्वज आहे, वारकऱ्यांची निशाणी म्हणून भगवा ध्वज आहे. आणि संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठं कार्य काय आहे जे वारकरी संप्रदायामध्ये आजही दिसतं ते म्हणजे त्या काळामध्ये मोगलांनी पंढरपूरला पायी जाणारी जी वारी होती त्याच्यावर वारंवार हल्ले करण्याचं काम केलं. त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. आणि ते काम त्या काळामध्ये जे मावळे ज्या वेशामध्ये त्या काळामध्ये होते त्या मावळ्याचं रूप आज आमच्या चोरदारांच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. ते कुठून आला पोशाख? हा त्या संभाजी महाराजांपासून जे मावळे रक्षणासाठी दिले होते तिथून हा पोशाख आलेला आहे. आणि वारकऱ्यांचं कुठेही कीर्तन वारकरी संप्रदायाचं असेल तिथं आवर्जून चोरदार उपस्थित असतात. ते जणू काही सांगत असतात की तुम्ही बिनधास्त वारकरी संप्रदायाचा विचार वाढवा, बिनधास्त पांडुरंगाचं गुणगान करा, आम्ही शिवशंभूचे मावळे तुमचं रक्षण करण्यासाठी सज्ज आहोत. हे आजही आम्हाला चोरदार गहू देत असतात. हा संभाजी महाराजांचा इतिहास आहे. तो इतिहास आमच्या घराघरामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या मेंदूमध्ये, मस्तकामध्ये जावा. आणि आपल्या सुद्धा राष्ट्राचं, महाराष्ट्राचं, आपल्या भारत देशाचं सुद्धा कल्याण हवं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मला आमच्या ज्योतिराम तात्या वाघ यांनी आपल्यासोबत बोलण्याची, संवाद साधण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी बराच वेळ होऊन जंगलात आपल्या सर्वांसोबत नतमस्तक होतो. आमची सर्व भजनी गायक मंडळी, आदरणीय बाबाजी, आमचे आदरणीय मृदुंगाचार्य, सगळे गायनाचार्य, सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजची झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या गाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय गुरवेडी वापी महाराज
तुकाराम तुकाराम जगन्नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय